देवी सरस्वती व्यासं ततो जयम् उदीरयेत्. वेदव्यास महाभारतातील जी काही 18 महापर्वे आहेत त्यापैकी पहिली 2 पर्वे आदिपर्व आणि सभापर्व हे आपण संपवले. आदिपर्वामध्ये काय होते, महाभारत ग्रंथाची पार्श्वभूमी म्हणजे हा ग्रंथ का सांगितला व्यासांनी, हा ग्रंथ का रचला व्यासांनी, ते सगळं आलेलं आहे. नंतर तो ग्रंथ वैशंपायन मुनींद्वारे, व्यासांचे शिष्य वैशंपायन मुनी यांनी जन्मेजयला व्यासांच्या बाजूलाच बसून व्यासांच्या उपस्थितीमध्ये का सांगितला. सर्पयज्ञ वगैरे, सर्पयज्ञाची परत पार्श्वभूमी, कद्रू, विनिता, गरुडाची कथा, अमृत आणायची, गरुड विष्णूचे वाहन का बनले, ते सगळं आपण आदिपर्वापासून आपण बघलं. त्यानंतर सभापर्वामध्ये इंद्रप्रस्थ सभा कशी होती ती बघितली, पांडवांनी बांधलेली. आदिपर्वामध्ये आपण पांडवांचं लहानपण बघितलं. लाक्षागृहामध्ये कशा प्रकारे त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला आणि भगवंताच्या इच्छेने कसे ते वाचले, भगवंताच्या आशीर्वादाने कसे ते वाचले, भगवंताच्या कृपेने कसे ते वाचले. विदुरासारख्या महाभक्ताने, भगवंताच्या भक्ताने कसं त्या ठिकाणी त्यांचं रक्षण केलं, कशी आपली विद्वत्ता वापरली ते आपण बघितलं. त्या लाक्षागृहानंतर ते कसे वनामध्ये राहिले आणि बकासुरासारख्या असुराचा वध केला आणि तिथले जे कोणी लोक राहायचे त्यांना एकदम टेन्शन फ्री करून टाकले, त्यांना मोकळा श्वास दिला जगायला. त्यानंतर आपण बघितलं की खांडव दहन करून कशा प्रकारे इंद्रप्रस्थ बांधला गेला आणि तो इंद्रप्रस्थामध्ये कशा प्रकारे पांडवांनी राजसू यज्ञ केलं, जे यज्ञ करण्यासाठी पृथ्वीवरच्या सर्व, एक तर राजांना पराभूत तरी करावं लागतं किंवा त्यांना आपला मित्र तरी बनवावा लागतो. तर कशा प्रकारे पांडवांनी दिग्विजय प्राप्त केला आणि हे राजसू यज्ञ करून दाखवलं. आणि त्यानंतर त्या राजसू यज्ञामध्ये भगवान कृष्णाच्या पूर्वीचे जे काही अवतार झालेले आहेत, मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, मत्स्य अवताराची कथा तिथे दिली नाही, पण ती पुढे आलेली आहे शांती पर्वामध्ये. मग हे जे दत्तात्रेय वगैरे अवतार झालेले आहेत भगवंताचे, त्यांची संक्षिप्तपणे कथा भीष्मांनी सांगितलेली आहे शिशुपालला, आणि कृष्णाच्या सुद्धा बाललीला सांगितलेल्या आहेत, जेणेकरून शिशुपालला दाखवून देण्यासाठी की हा कृष्ण आहे तो सामान्य मनुष्य नाही, हा साक्षात परमात्मा आहे. तर ते सभापर्व, त्या सभापर्वामध्ये हे कौरवांना, दुर्योधनाला हे पांडवांचं वैभव बघवलं नाही म्हणून त्यांनी द्यूताचा खेळ ठेवला आणि त्या द्यूताच्या खेळामध्ये पांडवांकडून राज्य कसं गमावून घेतलं, राज्य कसं हिरावून घेतलं, द्रौपदीचा कसा अपमान केला ते आपण सर्व बघितलं. आणि आता पांडव आपलं राज्य गमावून बसल्यानंतर वनवासात आले तेव्हा कसे नागरिक त्यांच्या पाठोपाठ येऊ लागले, त्याचप्रमाणे ब्राह्मण सुद्धा त्यांच्या पाठोपाठ येऊ लागले आणि युधिष्ठिराने कशी ते नागरिकांची आणि ब्राह्मणांची समजूत काढली ते आपण या वनपर्वामध्ये बघितलेलं आहे. ते वनपर्व चालू आहे आणि त्या वनपर्वामध्ये जे ब्राह्मणांनी युधिष्ठिरांना सांगितलं की तुम्ही जरी आम्हाला अन्न नाही दिलं तरी चालेल, आम्ही आमचं काय ते बघू, पण आम्हाला तुमच्याबरोबरच राहायचं आहे. तर त्यानंतर युधिष्ठिरांनी जेव्हा आपल्या कुलपुरोहितांना म्हणजे महर्षी धौम्य यांना विचारलं की आता मी काय करू, हे जे माझ्याकडे आता काय पैसा नाही आहे, सगळं काही आम्ही गमावून बसलो, आमच्याकडून कौरवांनी हिरावून घेतलं ते जुगाराच्या निमित्ताने, तर आता या सर्वांचं मी पालनपोषण कसं करणार. तेव्हा धौम्य महर्षींनी सूर्याची स्तुती करायला सांगितली आणि सांगितलं की पूर्वीच्या काळात जेव्हा सगळे अत्यंत भुकेने व्याकुळ झाले होते तेव्हा सूर्यदेवानेच अन्नाची निर्मिती केली होती. वनस्पतींमध्ये अन्न बनतं ते कशामुळे, सूर्याच्या किरणांमुळे. औषधी वनस्पती यांच्या मागचं, औषधी वनस्पती आहेत ते कशाच्या बेसिसवर वाढतात, तर चंद्राच्या किरणांद्वारे त्या पुष्पित होतात. अशा प्रकारचं आपण विज्ञान बघत गेलो आणि तिथे शौनक सारख्या ब्राह्मणांनी आपली मते मांडली. त्यानंतर हे महर्षी धौम्य यांनी सुद्धा सूर्याची स्तुती सांगितली, सूर्याची 108 नावे सांगितली. ते युधिष्ठिरांनी त्या सूर्याची 108 नावांनी स्तुती केली आणि सूर्याच्या स्तुतीने सूर्यदेव प्रसन्न झाले आणि युधिष्ठिरांना त्यांनी काय दिलं, एक पात्र दिलं ज्याचं नाव अक्षय पात्र. अक्षय म्हणजे काय, क्षय म्हणजे नष्ट होणारं, अक्षय म्हणजे कधीही न नष्ट होणारं, अशा प्रकारचं त्यामध्ये जेवण बनतं, ते अक्षय पात्र.
आणि त्याच्यामध्ये जेवढं काही जेवण बनायचं, जेवढं थोडंसं जरी जेवण बनवलं तरी ते सर्वांना पुरायचं, कधी ते संपायचंच नाही. ते फक्त तेव्हाच संपणार जेव्हा सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर युधिष्ठिर जेवणार, आणि युधिष्ठिरचं जेवण झाल्यानंतर जेव्हा द्रौपदी जेवून तृप्त होणार त्याच्यानंतरच त्यामधलं अन्न संपायचं. तर अशा प्रकारे युधिष्ठिर, त्याचे कुळपुरोहित धौम्य, त्यांचे भाऊ अर्जुन, नकुल, सहदेव, भीम, पत्नी द्रौपदी आणि इतर सर्व ब्राह्मण त्या ठिकाणाहून पुढे कुठे गेले? काम्यक वनामध्ये गेले, जे आज कामवन या नावाने ओळखले जाते. तर आता आपण वेदव्यासांनी इथपर्यंत सांगितलेलं आहे की वनामध्ये काय काय घडत होतं, पण याच वेळेला तिकडे हस्तिनापूरमध्ये काय घडत होतं त्या ठिकाणी वेदव्यास आता आपल्याला घेऊन जात आहेत, सांगत आहेत. हस्तिनापूरमध्ये त्याच वेळी काय घडलं ते तर बघूया. चौथा अध्याय वनपर्वातला. विदुरजी धृतराष्ट्राला सल्ला देत आहेत, हिताचा सल्ला, आणि धृतराष्ट्राला त्याचा राग येतो. तर धृतराष्ट्राला काय वाटतं, हा जो माझ्या नेहमी विरोधातच बोलत असतो. बघूया काय ते. वैशंपायन म्हणाले, अरे जन्मेजय, जेव्हा तुझे आजोबा पांडव वनामध्ये गेले त्यावेळी प्रज्ञाचक्षू अंबिकानंदन, प्रज्ञाचक्षू म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे बुद्धी, हीच ज्याची चक्षू म्हणजे डोळे आहे, बुद्धी हेच ज्याचे डोळे आहेत, तो अंबिकानंदन राजा धृतराष्ट्र मनातल्या मनात संतप्त झाला, आणि ज्यांची बुद्धी अगाध आहे अशा धर्मात्मा विदुरांना बोलवलं, आणि स्वतः सुखद आसनावरती बसून त्या विदुरांना धृतराष्ट्र अशा प्रकारे बोलू लागला. का? विदुर, तुझी बुद्धी शुक्राचार्यांप्रमाणे शुद्ध आहे, तू सूक्ष्मातिसूक्ष्म धर्माला व्यवस्थितपणे जाणतोस, तुझी जी दृष्टी आहे ती सर्वांच्या प्रती समान आहे, तू सर्वांना समभावाने बघतोस. कौरव आणि पांडव हे दोन्ही तुझा सन्मान करतात, त्यामुळे माझ्या हिताचे जे काही आहे त्याचप्रमाणे जे पांडवांच्या सुद्धा हिताचं आहे, अशा प्रकारे काहीतरी कार्य होत असेल तर ते मला सांग, ज्यामध्ये माझं सुद्धा हित होईल आणि पांडवांचं सुद्धा हित होईल. विदुर, अशा प्रकारे जे काही कर्तव्य मला केलं पाहिजे ते मला सांग, ज्यामध्ये पांडवांचं सुद्धा हित होईल आणि माझं सुद्धा हित होईल. हे पांडवांना वनात पाठवल्यापासून ही जी जनता आहे ती जनता आता आम्हाला काय शिवा देत आहे, ती आता जनता आमच्यावरती कशा प्रकारे प्रेम करेल ते आम्हाला सांग. काय आम्ही केलं तरी जनता आमच्यावरती प्रेम करेल ते मला सांग. तू असा काही आम्हाला उपाय सांग ज्यामुळे ते पांडव आम्हाला मुळासहित उपटून फेकून नाही देऊ शकत. ज्या उपायाने पांडव आम्हाला मुळापासून उपटून फेकून नाही देणार अशा प्रकारचा आम्हाला काहीतरी उपाय सांग. विदुर, तू चांगल्या कार्यांना जाणतोस, चांगल्या कर्मांना जाणतोस, त्यामुळे मला आता जे काही योग्य आहे त्या कर्तव्याचा मला आता उपदेश कर, निर्देश कर. विदुर म्हणाले, नरेंद्र, धर्म, अर्थ, काम ह्या तिघांच्या प्राप्तीचं मूळ कारण आहे तो काय आहे? धर्म आहे. धर्मात्मा पुरुष, या राज्याच्या धर्मात्मा पुरुष आहेत, हे सुद्धा काय म्हणतात तर राज्याचं जे मूळ आहे ते काय आहे? धर्म आहे. आता महाराज, आता म्हणजे म्हणून महाराज, तुम्ही धार्मिक बना, धर्माच्या मार्गावरती तुम्ही स्थिर राहा, आणि यथाशक्ती जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही पांडुपुत्रांचं म्हणजे पांडवांचं तुम्ही पालन करा. इथे धर्म, अर्थ आणि काम हे तिघांची प्राप्तीचं मूळ कारण धर्मच सांगितलं आहे. का? कारण धर्मपूर्वक आपण जर राहिलो, धर्मपूर्वक आपलं जर आपण आचरण केलं, वर्णव्यवस्थेने जे आपल्याला काय कर्म दिलेलं आहे, ब्राह्मणाला जे काही कर्म दिलंय, क्षत्रियाला जे काही कर्म दिलंय, वैश्याला जे काही कर्म दिलंय आणि शूद्राला जे काही कर्म दिलेलं आहे, ती नियत कर्तव्य आहे.
ते व्यवस्थितरित्या जर प्रामाणिकपणे आपण पार पाडली तर त्याचा आपल्याला मोबदला मिळतो, धन मिळतं. म्हणजे प्रामाणिकपणे वर्णवृत्तीने मिळवलेलं धन, आणि ते आपल्याला टिकतं आणि तेच धन आपल्याला चांगल्या प्रकारे पचतं. पण जे चुकीच्या मार्गाने कमवलेलं धन असतं ते कुठे ना कुठे वाया जातं. कधी ॲक्सिडेंट घडून येतं, तर कधी घरात कोणतरी आजारी असतो त्याच्यासाठी ते खर्च होतं. असं ते प्रामाणिकपणे वर्णवृत्तीने मिळवलेलं धन आहे, सदाचारी वृत्तीने मिळवलेलं धन आहे, ते आपल्याला कशाने मिळतं? धर्माचे पालन करून मिळतं. आणि काम, आपले ज्या इच्छा आहेत त्या सुद्धा आपल्या कशा पूर्ण होतात? तर धर्माचं पालन करून. धर्माचे पालन न करता अधर्मी वृत्तीने आपण जर ती इच्छा पूर्ण करायला गेलो तर त्यात आपल्याला समाधान होणार नाही, उलट आपली इच्छा आणखी वाढत जाणार. जिथे समाधान नाही, नुसती इच्छा तृप्तच होणार नाही. ज्याप्रमाणे आगीमध्ये तूप टाकल्यावरती आग जशी अजून वाढतच जाते, त्या पद्धतीने इच्छा वाढतच जाणार. आणि इच्छांची किती आपण तृप्ती करायचा प्रयत्न केला, इच्छा तृप्त करायच्या, इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केला तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. एका इच्छेतून दुसऱ्या इच्छेचा जन्म होतच जाणार. त्यामुळे ही जी इच्छा पूर्ण होऊन जी काही समाधान मिळतं ते सुद्धा कधी मिळतं? आपण जर धर्माच्या मार्गावर असू तरच. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे? त्रिवर्गोयम धर्ममूलो, म्हणजे काय? धर्म, अर्थ आणि काम हे जे त्रिवर्ग आहेत त्यांच्या प्राप्तीचं मूळ काय आहे? धर्म आहे. त्यामुळे महाराज धृतराष्ट्र तुम्ही धर्माच्या मार्गावर स्थिर व्हा आणि त्या पांडवांचे यथाशक्ती जसं जमेल तेवढं तुम्ही पालन करा. शकुनी आदी पापात्मांनी, शकुनी सारख्या पापात्मांनी द्यूत सभेमध्ये त्या धर्माबरोबर विश्वासघात केला. कारण तुमच्या पुत्राने सत्यप्रतिज्ञ कुंतीनंदन युधिष्ठिरला बोलवून त्यांना कपटपूर्वक पराजित केलेला आहे. कपटाने त्यांना पराभूत केलेला आहे. कपटाने त्याने युधिष्ठिरला हरवलेला आहे. विदुर सांगतात. त्यामुळे हे कुरुराज, या दुरात्मांमुळे पांडवांवरती जो काही दुर्व्यवहार झालेला आहे त्याच्या शांतीचा उपाय मी जाणतो. ज्यामुळे तुमचा पुत्र आहे तो पापापासून मुक्त होईल आणि ह्या लोकांमध्ये पृथ्वी तलावरती त्याला चांगली प्रतिष्ठा प्राप्त होईल असा मी उपाय जाणतो. तुम्ही जे पांडवांना राज्य दिलं होतं ते राज्य पांडवांना पुन्हा मिळालं पाहिजे. म्हणजे हस्तिनापूरचे 2 वाटे झाले होते ना. खांडव प्रस्थाची जागा 2 भाग झाले. एक भाग खांडव प्रस्थाचा होता आणि एक भाग शहरी होता. शहरी भाग कौरवांनी आपल्याला ठेवला आणि जो खांडव प्रस्थ होता तो कोणाला दिला? पांडवांना दिला. मग त्या खांडव प्रस्थाचा इंद्रप्रस्थ बनवला पांडवांनी, बरोबर ना. मग तो जो इंद्रप्रस्थ असणारे जे राज्य आहे अर्ध हस्तिनापूर, जे पांडवांना दिलं होतं ते पांडवांना तुम्ही परत द्या. आणि राजासाठी हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे की जेवढं काही त्याच्याजवळ धन आहे त्याच्यामध्ये त्याने संतुष्ट राहावे. दुसऱ्याच्या धनावर म्हणजे दुसऱ्याच्या धनावरती लोभपूर्वक दृष्टी लागू नये. म्हणजे दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवू नये असं त्यांना सांगायचं आहे. आपल्याकडे जेवढं धन आहे त्यामध्येच आपण समाधानी राहावं. हेच राजासाठी सर्वात मोठा धर्म आहे. रामदास स्वामींनी सुद्धा काहीतरी म्हटलेलं आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिके दुःख मोठे. जय जय रघुवीर समर्थ. अरे मना, तू दुसऱ्यांच्या धनाची अपेक्षा धरू नकोस. वाडवडिलांचं असेल किंवा जे वडिलोपार्जित धन आहे ना त्याला काय म्हटलेलं आहे? 3 प्रकारे धन तिथे सांगितलेलं आहे. आधी मी रामदास स्वामींचं सांगतो. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी न रे पापसाचे. दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवू नको, कारण ते अति स्वार्थ बुद्धीचं लक्षण ठरतं. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, कारण त्यामुळे आपल्याला
पापाचे घडे, पापाचा घडा भरला की आपल्याला जे काय त्याची फळं मिळतात. त्यामुळे काय होतं, घडे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखे दुःख मोठे. मग ते पापाची जेव्हा आपल्याला फळं भोगावी लागतात तेव्हा आपल्या मनासारखं होत नाही आणि आपल्याला मोठं दुःख होतं. तर जे धन आहे ते कसं आहे, उत्तमा आत्मनाख्याता पितु ख्याता च मध्यमा अधमा मातुल ख्याता स्त्री वित्तम धमाधमा. सुभाषितकार म्हणतात, उत्तमा आत्मनाख्याता, स्वतः वर्णवृत्तीने जे प्रामाणिकपणाने मिळवलेले धन आहे ते उत्तम आहे. अधमा उत्तम आत्मनाख्याता पितु ख्याताच्या मध्यमा, वडिलोपार्जित धन हे मध्यम आहे. अधमा मातुल ख्याता, मातुल घरातून म्हणजे मामाकडून आणलेलं धन आहे ते अधम आहे. स्त्री वित्तम धमाधमा, आपण पडून राहून स्त्रीला कामाला लावून तिच्याकडून जे धन कमवून आणलं जातं ते अधमातील अधम धन म्हणून संबोधलं गेलेलं आहे. उत्तमा आत्मनाख्याता पितु ख्याताच्या मध्यमा अधमा मातुल ख्याता स्त्री वित्तम धमाधमा. तर तसे पाहता धनाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे शुक्ल धन, दुसरं म्हणजे शबल धन आणि तिसरं म्हणजे असित धन. शुक्ल धन म्हणजे काय, जे वर्णवृत्तीने प्रामाणिकपणाने जे मिळवलेले धन आहे ते शुक्ल धन. शुक्ल म्हणजेच काय, सफेद अर्थ, व्हाईट मनी. शबल धन म्हणजे काय, एखादी वस्तू विकण्यास योग्य नसताना ती विकून मिळवलेले धन किंवा दुसऱ्याच्या उपकाराने मिळवलेले धन हे शबल धन झाले. आणि असित धन म्हणजे काय, ब्लॅक मनी. ठग, कपट, चोरी, बेईमानी, जुगार इत्यादी मार्गाने जे मिळवलेले धन आहे ते शबल धन म्हणजे काळं धन, ब्लॅक मनी म्हणून संबोधले जाते. तर इथे सुद्धा हे कोणते विदुर महाराज राजा धृतराष्ट्राला काय सांगतात की राजाचा सर्वात श्रेष्ठ धर्म काय आहे की त्याने जेवढं काय आपल्याजवळ संपत्ती आहे त्यामध्ये त्यांनी संतुष्ट राहावं, दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवू नये. त्यामुळे पांडवांचं जे राज्य होतं ते त्यांना परत करा, यातच सर्वांचं भलं आहे. आणि यामुळेच काय, दुर्योधनाची सुद्धा पृथ्वीवरती प्रतिष्ठा वाढेल. असं जर तुम्ही केलं तर तुमच्या यशाचा नाश होणार नाही. म्हणजेच काय, यश तुमचं सर्वत्र पसरणार, भावाभावांमध्ये फूट पडणार नाही, म्हणजे कौरव आणि पांडवांमध्ये फूट पडणार नाही. आणि जर तुम्ही असा हा निर्णय घेतला तर तुम्हाला सुद्धा धर्माची प्राप्ती होईल. धर्म या शब्दाचा एक अर्थ तुम्हाला पुण्य सुद्धा सांगितला होता. मला वाटतं बकासुरवध जो अध्याय होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, धर्माची प्राप्ती होणार म्हणजेच काय, पुण्याची प्राप्ती होणार. तर महाराज धृतराष्ट्र, तुमच्यासाठी सगळ्यात प्रमुख कार्य, मुख्य कार्य हेच आहे की पांडवांना तुम्ही संतुष्ट करा आणि त्या शकुनीचा आधी तिरस्कार करा. राजन, जर तुम्ही असं केलं आणि जर तुमच्या मुलांचं म्हणजे कौरवांचं भाग्य जर उरलेलं असेल, जे चांगलं काहीतरी त्यांनी जर चांगलं भाग्य जर त्यांचं उरलेलं असेल तर काय होणार, त्यांचं राज्य त्यांच्याकडे जाईल. म्हणून तुम्ही काय करा, हे काम लवकरात लवकर करा. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर काहीतरी महाभयंकर युद्ध होण्याची शक्यता आहे कौरव पांडवांमध्ये आणि कौरव कुळाचा निश्चित नाश होईल. इथे यांना काय सांगायचं आहे विदुरांना, जर मी सांगल्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमच्या पुत्रांचं भाग्य शेष असेल म्हणजे उरलेलं असेल तर त्या कौरवांचं राज्य ऍटलिस्ट त्यांच्याकडे राहील तरी. पण जर तुम्ही असं नाही केला तर महाभयंकर युद्ध होईल आणि कौरव कुळाचा निश्चितपणे नाश होईल. विदुर महाराज पुढे सांगतात की क्रोधात भरलेले भीमसेन अथवा अर्जुन आपल्या शत्रूंच्या सेनेमध्ये कोणालाच जिवंत सोडत नाहीत. क्रोधात भरलेले भीमसेन आणि अर्जुन आपल्या शत्रूंच्या सेनेमध्ये कोणालाच जिवंत सोडणार नाहीत. अस्त्रविद्येमध्ये निपुण सव्यासाची अर्जुन
ज्यांचे योद्धा आहेत, संपूर्ण लोकांचा सारभूत गांडीव धनुष्य हा जे धारण करतात, त्याचप्रमाणे आपल्या बाहुबलांनी सुशोभित होणारे भीमसेन ज्यांच्या बाजूने युद्ध करणार आहेत, त्या पांडवांसाठी या जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे जी प्राप्त होणार नाही? तुमचे पुत्र, तुमचा जो पुत्र आहे दुर्योधन, त्याचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळेला मला समजलं होतं, त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या दुर्योधनाचा त्याग करा, कारण या एकामुळे उरलेल्या 99 जण सुद्धा, या एकामुळे तुम्ही उरलेल्या 99 मुलांना सुद्धा गमवाल. या एकाच्या नादाला लागून उरलेल्या 99 सुद्धा नष्ट होतील. मी तुम्हाला साफ म्हटलं होतं त्यावेळेला, मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की तुमचा हा पुत्र दुर्योधन तुमच्या कुळाचं अहित करणारा आहे, त्यामुळे याचा त्याग करा. तरी पण तुम्ही माझी उत्तम आणि सात्विक जो सल्ला होता, माझा उत्तम आणि सात्विक सल्ल्यानुसार तुम्ही कार्य केलं नाही. माझ्या उत्तम आणि सात्विक सल्ल्यानुसार तुम्ही कार्य केलं नाही. त्यामुळे हे राजन, यावेळी आता तरी मी जे काही तुम्हाला सांगतोय, जो काही सल्ला देतोय, तो तुमच्या हिताचा सल्ला देतोय, आणि त्याचं तुम्ही पालन नाही केलं तर तुम्हाला याचा खूप मोठा पश्चाताप होईल. जर तुमचा पुत्र दुर्योधन प्रसन्नतापूर्वक पांडवांबरोबर एकत्र राज्य करण्याची जर गोष्ट मानेल तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही, उलट प्रसन्नताप तुम्हाला होणार, उलट आनंद होणार. जर दुर्योधन पांडवांबरोबर मिळून मिसळून राहू लागला आणि राज्य करू लागला तर तुम्हाला पश्चाताप होणार नाही, उलट तुम्हाला काय वाटेल? आनंदच वाटेल, आनंदच होईल तुम्हाला. आणि जर दुर्योधन तुमचं नाही ऐकला तर समस्त कुळाला सुख पोचवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पुत्रावरती नियंत्रण करावं लागेल. जर दुर्योधन तुमचा नाही ऐकला तर त्या दुर्योधनावरती तुम्हाला नियंत्रण करावं लागेल, त्याला तुम्हाला समजावं लागेल. नाहीतर काय होणार? समस्त कुळ आहे तो नष्ट होणार. त्या समस्त कुळाला तुमच्या वाचवायचं असेल तर दुर्योधनावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. अशा प्रकारे अहितकारक म्हणजे अहित करणाऱ्या दुर्योधनाला काबूमध्ये तुम्ही ठेवा, त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. आणि पांडुपुत्र राजा युधिष्ठिरला राज्याच्या सिंहासनावरती अभिषिक्त करा, कारण ते अजात शत्रू आहेत. त्यांचा कोणीच शत्रू नाही, ते कोणालाच शत्रू मानत नाहीत. कारण ते कोणावरतीच रागवत नाहीत आणि कोणाचाही द्वेष करत नाहीत. हे राजन, सम्राट युधिष्ठिरच फक्त या पृथ्वीचं सम्राट युधिष्ठिरच या पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन करू शकतात असे सांगतात. युधिष्ठिरच या पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन करणार, युधिष्ठिरच या पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन करणार, युधिष्ठिरच या पृथ्वीचं धर्मपूर्वक पालन करणार. हे सगळं धृतराष्ट्राला ऐकून घेत होता, पण त्याच्या मनात काय चाललं होतं ते बघा, आता पुढे समजणार. विदुर म्हणतात पुढे, महाराज जर असं झालं तर या भूमंडळाचे समस्त राजा वाण्यांप्रमाणे म्हणजे वैश्य जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांप्रमाणे उपहार घेऊन आपल्या कौरवांच्या सेवेमध्ये शीघ्र उपस्थित होणार. राजराजेश्वर दुर्योधन, शकुनी आणि सूतपुत्र कर्ण यांनी जर प्रेमपूर्वक पांडवांचा स्वीकार केला तरच काय होणार? कौरव कुळाचं रक्षण होणार. वेगवेगळे जे व्यापाऱ्यांप्रमाणे मोठमोठे सगळे राजा आमच्याकडे कौरवांकडे काय उपहार घेऊन येणार. आणि तो दुःशासन आहे ना, त्याने काय केलं पाहिजे? भर सभेमध्ये भीमसेन आणि द्रौपदीची माफी मागली पाहिजे. तुम्ही सुद्धा युधिष्ठिरला चांगल्या प्रकारे तुम्ही सांत्वना दिली पाहिजे, सन्मानपूर्वक
सन्मानपूर्वक त्यांना राजसिंहासनावर बसवले पाहिजे. गुरुराज धृतराष्ट्र, तुम्ही मला तुमचं हित कशामध्ये आहे ते मला सांगायला सांगितलं, तर मी जी काही हिताची गोष्ट आहे ती तुम्हाला सांगितली. आता बोला आणि तुम्हाला काय सांगू. मी जे सांगितलं तेवढे जर आपण केलं तर तुम्ही कृतकृत्य होणार. धृतराष्ट्र म्हणाला, अरे विदुर, तू या सभेमध्ये पांडवांच्या आणि माझ्याविषयी जी काही गोष्ट सांगितली आहेस ती पांडवांसाठी हितकर आहे, परंतु माझ्या पुत्रांसाठी अहितकर आहे. म्हणून तू जे काही सांगितलेलं आहे त्याला माझं मन स्वीकार करत नाही. यावेळी तू जे काही सांगत आहेस त्यावरून हेच समजतं की तू पांडवांच्या हितासाठी इथे आलेला आहेस. पांडवांच्या हितासाठी तू इथे आलेला होतास हे समजतं. तू जे काही बोलतोस त्यावरून समजतं की तू पांडवांच्या हितासाठी इथे आलेला होतास. तुझ्या या आजच्याच व्यवहाराने मी समजलो, तुझा हा आजचा व्यवहार बघून माझ्या लक्षात आलं की तू माझा हितैषी नाही आहेस. त्या पांडवांसाठी मी माझ्या पुत्रांचा त्याग करू? त्या पांडवांसाठी मी माझ्या पुत्रांचा कसा काय त्याग करू? निस्संदेह पांडव माझे सुद्धा पुत्र आहेत, म्हणजे माझ्या भावाचे पुत्र आहेत, म्हणजे मला सुद्धा पुत्रांप्रमाणेच आहेत. परंतु दुर्योधन तर माझ्या शरीराने उत्पन्न झालेला आहे. अरे, समतेच्या दृष्टिकोनातून जर विचार केलास तर कोणी कोणाला अशा प्रकारची काय गोष्टी सांगणार ज्यामध्ये दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःच्या शरीराचा त्याग करणार. समता आणि समतेच्या दृष्टिकोनाने आपण जर बघितलं तर कोण कोणाला अशी गोष्ट सांगेल ज्यामुळे दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःच्या शरीराची वाट लावून घेऊ, स्वतःच्या शरीराचा त्याग करू. विदुर, मी तुझा अधिक सन्मान करतो, परंतु तू मला सगळी कुटिलतापूर्वक सल्ले देतोस. तू मला जे काही कुटिलतापूर्वक सल्ले देतोस ते मला बरोबर वाटत नाही. मी तुझा सन्मान करतो आणि तू मला कुटिलतापूर्वक सल्ले देतोस. आता तुझी जशी इच्छा आहे चालत राहा, आणि जर इथे राहायचं आहे तर इथे राहा, नाही तर चालत राहा. तुझ्या बरोबर आता माझं काहीही प्रयोजन नाही. अरे, कुलटा स्त्रीला म्हणजे वेश्या स्त्रीला कितीही सांत्वना दिली तरी ती आपल्या स्वामीचा त्यागच करते. कुलटा स्त्री म्हणजे जी पतिव्रता नाही आहे त्या स्त्रीला कितीही सांत्वना दिली तरी ती आपल्या स्वामीचा त्याग शेवटी करतेच. अशा प्रकारे धृतराष्ट्र विदुराला बोलले. तेव्हा वैशंपायन म्हणतात, जन्मेजय, असं म्हणून राजा धृतराष्ट्र आपल्या आसनावरून उठले आणि आपल्या महालात गेले. म्हणजे त्या सभेतून ते आपल्या महालात गेले. त्यावेळी विदुरने विचार केला की मी कितीही यांना समजवलं तरी हे समजून घेत नाहीत, म्हणजेच कुरुकुळाचा नाश अवश्य होणार आहे. म्हणून इथे राहून का आता फायदा नाही. जिथे पांडव आहेत त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी पांडव होते त्या ठिकाणी विदुर महाराज गेले, जे वनवासात गेले. मग विदुरांनी माहिती काढली की पांडव सध्या कुठे आहेत. मग गुप्तहेरांकडून समजलं की पांडव सध्या काम्यक वनामध्ये आहेत, जे आज कामवन या नावाने ओळखले जाते. वैशंपायन म्हणतात, जन्मेजय, भरतवंश शिरोमणी पांडव वनवासासाठी गंगा नदीच्या
तटावरून आपल्या साथींसहित म्हणजे जे कोणी ब्राह्मण वगैरे होते त्यांच्याबरोबर ते कुरुक्षेत्रामध्ये गेले. आता हे कुरुक्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी भविष्यात युद्ध होणार आहे ते क्षेत्र. त्यानंतर पांडवांनी क्रमशः सरस्वती, दृषद्वती आणि यमुना नदी यांचं सेवन करत करत एका वनातून दुसऱ्या वनात प्रवेश केला. अशा प्रकारे ते निरंतर पश्चिम दिशेकडे ते चालत गेले. त्यानंतर सरस्वती तट आणि मरुभूमी आणि वन्य प्रदेशांची यात्रा करत करत, आता मरुभूमी म्हणजे काय? राजस्थान. सरस्वती तट, मरुभूमी, त्याचप्रमाणे वन्य प्रदेशांची यात्रा करत करत त्यांनी काम्यक वनात प्रवेश केला. काम्यक वनाचं जे आज कामवन या नावाने ओळखलं जातं त्याचं त्यांना दर्शन झालं. आणि हे कामवन अनेक ऋषीमुनींच्या समुदायांना खूप प्रिय होते. का? कारण तिथे काय जास्त माणसं येत जात नाही, त्यामुळे तिथे तपस्या करायला चांगली, डिस्टर्बन्स नसतो. त्यामुळे हे भारत म्हणजे भरत कुळात उत्पन्न झालेल्या जन्मेजया त्या वनात अनेक पशुपक्षी निवास करत होते. त्या वनात ऋषीमुनींनी पांडवांना बसवले, त्यांना सांत्वना दिली आणि ते वीर पांडव त्याच ठिकाणी राहू लागले. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्र पंचवटीत राहू लागले होते, चित्रकूटला राहायला गेले, त्या पद्धतीने पांडव कुठे? आता काम्यक वनामध्ये राहू लागले. इकडे विदुरजी पांडवांना बघण्यासाठी उत्सुक होते. पांडवांना बघण्यासाठी विदुरजी नेहमी उत्सुक असायचे. ते आपल्या रथाद्वारे काम्यक वनात गेले, जे काम्यक वन वनोचित संपत्तीने भरलेलं होतं. म्हणजे फूल फळ भरपूर होते. अत्यंत वेगवान घोड्यांद्वारे खेचले जाणारे रथ काम्यक वनामध्ये येऊन पोचले आणि त्यामध्ये बसले होते ते म्हणजे विदुरजी. आणि त्या विदुरजींनी बघितलं की धर्मात्मा युधिष्ठिर एकांत प्रदेशात द्रौपदी आणि त्यांचे भाऊ म्हणजे भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, त्याचप्रमाणे इतर ब्राह्मण यांच्याबरोबर बसलेले आहेत. सत्यप्रतिज्ञ राजा युधिष्ठिर यांनी जेव्हा मोठ्या उतावळीने विदुरजींना आपल्या जवळ येताना बघलं, तेव्हा भीमसेनाने सांगितलं. भीमसेन म्हणाला, अरे विदुरजी आता इकडे येत आहेत. आता इकडे येत आहेत ते आता काय सांगायला येत आहेत जाणं कोण? कारण गेल्या वेळेला हे जुगाराचं आमंत्रण घेऊन आले होते, आम्हाला हे मागात पडलं. आता हे परत येत आहेत. आता येऊन हे काय करणार? येऊन आता हे काय सांगणार जाणं कोण? धृतराष्ट्राचा कोणता निरोप सांगणार जाणं कोण? असं भीम म्हणाला. भीम पुढे म्हणतो, हे शकुनीच्या सांगण्याने परत आम्हाला जुगार खेळायला तर बलवायला आलेले नाहीत ना. त्या शकुनीने आमचं राज्य हडपून घेतलं. आता शकुनी परत आमच्या बरोबर जुगार खेळून आमची आता जी शस्त्रे आहेत त्यांना सुद्धा हिरावू पाहत तर नाही आहे ना. ये भीमसेन ये असं सांगून जर मला कोणी युद्धासाठी किंवा द्यूतासाठी जर कोणी बोलवलं तर मी मागे हटत नाही. अशा दशेत जर आम्ही अर्जुनाचा गांडीव धनुष्य जर जुगारामध्ये हरलो तर आमची राज्यप्राप्ती होणार की नाही याचा आम्हाला आता संशय आहे. अशा प्रकारे भीम म्हणू लागला. तर वैशंपायन म्हणतात, राजा जन्मेजय, तदनंतर तुझ्या आजोबांनी पांडवांनी उठून विदुरजींचं स्वागत केलं आणि पांडवांद्वारे जो काही स्वागत सत्कार केला गेला त्यामुळे विदुर प्रसन्न झाले. अजामिळ वंशी हे विदुर पांडवांना भेटले.
तेव्हा आदर सत्कार करून झाल्यानंतर पांडवांनी, नरश्रेष्ठ पांडवांनी विदुरांना वनामध्ये येण्याचं कारण विचारलं. तेव्हा विदुरांनी अंबिकानंदन राजा धृतराष्ट्राने त्यांच्याबरोबर जसा व्यवहार केला, त्यांना कुलटा स्त्रीची उपमा दिली, ते त्याच्या धृतराष्ट्राच्या हिताचंच सांगत होते, पण धृतराष्ट्राने ते समजून घेतलं नाही. उलट विदुरांना वाईट म्हणू लागला, त्यांना कुलटा स्त्रीची उपमा देऊ लागला. म्हणजे धृतराष्ट्राने त्यांच्याबरोबर जो काही दुर्व्यवहार केला तो विदुरांनी पांडवांना सांगितला. नुसता नाही, यथावृत्तो धृतराष्ट्रोंबिकेय. यथावृत्तो म्हणजे जसं जे काय झालं जसंच्या तसं सगळं सांगितलं, विस्तारपूर्वक सांगितलं. विदुर म्हणाले, अजातशत्रू. अजातशत्रू म्हणजे कोण? ज्याचा जो कोणाला शत्रू मानत नाही, म्हणजे कोण? सम्राट युधिष्ठिर. विदुर म्हणाले, अजातशत्रू, राजा धृतराष्ट्राने आपला रक्षक म्हणून मला बोलवलं आणि माझा आदर करून मला म्हटलं की विदुर, आजच्या परिस्थितीमध्ये समभाव ठेवून तू असा काहीतरी मला उपाय सांग ज्याच्यामुळे माझं आणि पांडवांचं दोघांचंही भलं होईल, ज्यामध्ये दोघांचंही हित आहे, असा काहीतरी उपाय मला सांग. त्यावेळी मी त्यांना ज्या काही गोष्टी सांगल्या त्या सर्वथा उचित होत्या. कौरव वंशाच्या सुद्धा हिताच्या होत्या आणि धृतराष्ट्राच्या सुद्धा हिताच्या होत्या. आणि त्यामध्ये धृतराष्ट्राचा, कौरवांचा, सगळ्यांचाच लाभ होणार होता. परंतु मी जे काही सांगितलं, त्या मी सांगलेल्या गोष्टी त्या धृतराष्ट्राला रुचल्या नाहीत, त्याला काय त्या पटल्या नाहीत, त्याला आवडल्या नाहीत. तरी पण मी जे काही त्यांच्यासाठी हिताचं सांगलं ते सोडून दुसरी काय अशी गोष्ट आहे जी त्यांचं हित करेल असं मला तरी वाटत नाही. अरे पांडवांनो, मी दोनही पक्षांसाठी जी कल्याणमय बात सांगितली, दोन्ही पक्षांसाठी दोनही पक्षांचं ज्यामध्ये कल्याण आहे तेच मी त्यांना बोललो, तोच सल्ला दिला. परंतु ते अंबिकानंदन महाराज धृतराष्ट्रांनी मी सांगितलेली एकही गोष्ट ऐकली नाही. ज्याप्रमाणे रोगीला हितकर भोजन म्हणजे रोगापासून बरं होईल अशा प्रकारचं भोजन त्याला आवडत नाही, त्याप्रमाणे धृतराष्ट्राला मी सांगितलेली हितकर गोष्टी, मी सांगितलेल्या हिताच्या गोष्टी त्याला पसंत आल्या नाहीत. तर रोगीला बघा, कोणाच्या जर प्लेटलेट्स कमी झाल्या असतील तर त्याला पपयाचा ज्यूस खायला सांगतात, पपयाचा रस, आणि पपयाचा रस थोडा खातो, मग म्हणतो नको नको तो. ज्यामुळे त्यांच्या प्लेटलेट्स पुन्हा वाढतील तो पपयाचा रस त्यांना नको वाटतो. त्या पद्धतीने इथे आता विदुर उदाहरण देऊन सांगतात. ज्याप्रमाणे रोग्याचं ज्यामध्ये हित होईल, रोगी माणसाच्या ज्यामध्ये हित होईल तशा प्रकारचं जेवण त्याला दिलं तर त्याला ते आवडत नाही. त्या पद्धतीने धृतराष्ट्राला मी सांगितलेल्या हितकर गोष्टी, हिताच्या गोष्टी धृतराष्ट्राला पसंत आल्या नाही. त्यामुळे हे अजातशत्रू सम्राट युधिष्ठिर, ज्याप्रमाणे जो श्रोत्रिय आहे, श्रोत्रिय ब्राह्मण, वेद जाणणारा ब्राह्मण, त्याच्या घरातली जर स्त्री दुष्ट असेल तर ती श्रेयाच्या मार्गावर आणली जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे राजा धृतराष्ट्र कल्याणाच्या मार्गावरती या राजाला आणणं असंभव आहे. म्हणजे एखादी जर दुष्ट स्त्री असेल तर तिला श्रेयाच्या मार्गावर, श्रेय म्हणजे काय? ज्यामध्ये बाबा तुझं श्रेय आहे, श्रेय आणि प्रेय,
प्रेय म्हणजे काय? मनाला प्रिय वाटणारं, पण पुढे जाऊन त्याचं नुकसान होऊ शकतं. आणि श्रेय म्हणजे काय? आता मनाला बरं वाटत नाही आहे, पण ते केल्यानंतर पुढे त्याचा फायदा होणार, ते म्हणजे श्रेय. अभ्यास करण्यामध्ये तुझं श्रेय आहे म्हणतात. सांगायचा मुद्दा कसा? जो श्रोत्रिय आहे त्याच्या घरातली दुष्ट स्त्री श्रेयाच्या मार्गावरती आणली जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे राजा धृतराष्ट्राला कल्याणाच्या मार्गावर आणणे असंभव आहे. ज्याप्रमाणे कुमारी कन्येला 60 वर्षाचा म्हातारा नवरा आवडत नाही, त्याप्रमाणे भरतश्रेष्ठ धृतराष्ट्राला मी सांगितलेली गोष्ट निश्चयच रुचत नाही. तेव्हा राजा धृतराष्ट्र कल्याणकारी उपाय ग्रहण करत नाही आहेत. राजा धृतराष्ट्र कल्याणकारी उपाय ग्रहण करत नाही. त्यामुळे निश्चितच कौरव कुळाचा विनाश अवश्य होणार हे लक्षात येतं. ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळीवरती ठेवलेला थेंब टिकत नाही, त्या पद्धतीने राजा धृतराष्ट्राला मी जी काही हिताच्या गोष्टी सांगतो, मी ज्या काही हिताच्या गोष्टी सांगतो, त्या धृतराष्ट्राच्या मनामध्ये स्थान करू शकत नाहीत. कमळाच्या पानावर ठेवलेल्या थेंबाप्रमाणे गळून पडतात. काय सांगलेल्याचा उपयोग नाही. पालत्या घडावर पाणी. उलट मी त्याला इतक्या महाराज धृतराष्ट्रांना मी इतक्या हिताच्या गोष्टी सांगल्या, ज्यामध्ये त्यांच्याही मुलांचं आणि त्यांचं आणि पांडवांचं सगळ्यांचं कल्याण होईल, अशा मी त्यांना हिताच्या गोष्टी सांगितल्या. पण त्यावेळी राजा धृतराष्ट्राने कुपित होऊन, म्हणजे रागाने मला सांगितलं, भारत, ज्याच्यावरती तुझी श्रद्धा आहे तिकडे जा. आता हे राज्य किंवा या नगराचं पालन करण्यासाठी मला तुझी गरज नाही. तुला जिथे जायचं आहे, जिकडे तुझी श्रद्धा आहे तिकडे जा. म्हणजे का? पांडवांवर तुझी श्रद्धा आहे ना, जा त्यांच्याकडेच जाऊन राहा, मला काही तुझी गरज नाही, असं धृतराष्ट्राने सांगितलं. नरेंद्र, अशा प्रकारे धृतराष्ट्राने माझा त्याग केला, म्हणून मी तुम्हाला उपदेश करण्यासाठी आलेलो आहोत. माझे हितकर उपदेश त्याला आवडत नाही, म्हणून मी आता तुम्हाला उपदेश देण्यासाठी आलेलो आहोत. मी सभेमध्ये जे काही सांगलं होतं आणि आता तेच तुम्हाला मी आता इथे सांगितलेलं आहे, ते सगळं तुम्ही धारण करा. आता इथे एक महत्वाचा श्लोक सांगतात विदुरजी. काय सांगतात? जो व्यक्ती शत्रूंकडून दुस्सह कष्ट, म्हणजे सहन न करण्यासारखं कष्ट, म्हणजे त्रास झाला, शत्रूंनी जरी त्याला सहन न करण्यासारखा जरी त्रास दिला, तरी त्याला क्षमा करून त्या शत्रूचा बदला घेण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. जो मनुष्य शत्रूंनी त्याला कितीही त्रास दिला, सहन करता येणार नाही असा जरी त्रास दिला, तरी पण तो शत्रूला क्षमा करून त्याचा बदला घेण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहतो. त्याचप्रमाणे जो थोड्या आगीला, छोट्या आगीला गवत त्याचप्रमाणे सुक्या काड्या वगैरे एकत्र करून प्रज्वलित करून त्या छोट्या आगीला जो मोठी आग बनवतो, तोच माणूस मनाला वश करून आपली शक्ती आणि आपल्या सहाय्यकांना सुद्धा वाढवतो आणि तो एकटाच साऱ्या पृथ्वीचा उपभोग करतो. हे जे काही सम्राट युधिष्ठिरांना विदुरांनी सांगितलेलं आहे, वनात येऊन दिलेली पहिली टीचिंग युधिष्ठिरांना, त्याचप्रमाणे सगळं घडून आलं. युधिष्ठिरांनी काय केलं? त्यांचे शत्रू, युधिष्ठिर कोणाला शत्रू मानत नाही, पण त्यांना, युधिष्ठिरांना जे शत्रू मानतात त्या कौरवांनी खूप दुस्सह कष्ट दिलं, तरी सम्राट युधिष्ठिरांनी क्षमा केली आणि
योग्य वेळेची वाट पाहिली, 12 वर्षाचा वनवास होऊ दे, 1 वर्षाचा अज्ञातवास होऊ दे, मग आपण आपलं राज्य पुन्हा प्राप्त करूया. आणि जर देत नसतील तर युद्ध करूया. ज्याप्रमाणे छोटीशी आग आपण छोट्या छोट्या काड्या गवत घालून मोठी करतो, त्या पद्धतीने सम्राट युधिष्ठिरांनी काय केलं, छोटे छोटे वनवासाच्या वेळी युद्धाची वगैरे प्रॅक्टिस केली. विराट राजासारखे मित्र बनवले, आपले सहाय्यक वाढवले, आणि शेवटी त्यांनी युद्ध जिंकून संपूर्ण पृथ्वीचा उपभोग केला. पुढे विदुर म्हणतात, राजन, ज्याचं धन सहायकांमध्ये वाटलं गेलेलं नाही आहे, म्हणजे ज्याच्या धनाला सहाय्यक आपलं समजून भोगतात, त्याच्या दुःखामध्ये ते सगळे सहाय्यक आहेत ना, ते त्याच्या दुःखाचा सुद्धा वाटा घेतात. म्हणजे जे कोणी सहाय्यक आहेत त्यांना जर आपण वाटून धन दिलं नाही, उलट ते सगळं धन आहे ते तुम्हा सर्वांसाठीच आहे असं जर सांगितलं, तर जेव्हा तो व्यक्ती दुःखात असेल, जो सहाय्यकांमध्ये धन वाटत नाही, तर उलट काय सांगतो, हे सगळं तुमचंच आहे असं सांगतो. आणि ते सहाय्यक ते धन भोगतात, धनाचा उपभोग घेतात. आणि जेव्हा तो व्यक्ती दुःखामध्ये पडतो तेव्हा तेच सहाय्यक आहेत, ते काय करतात, त्याच्या दुःखाचा सुद्धा हिस्सा घेतात. म्हणजेच काय, दुःखामध्ये त्याला मदत करतात. आणि सहाय्यक गोळा करण्याचा हा एक उपाय आहे, सहाय्यक गोळा करण्याचा हाच उपाय आहे असे कोण म्हणतात, विदुर म्हणतात. सहाय्यकांची प्राप्ती झाली की या पृथ्वीची सुद्धा प्राप्ती होणार असं म्हटलं जातं. म्हणजे आपलं सैन्यबळ मोठं असेल, आपले जे सहाय्यक मित्र राजा वगैरे जास्त असतील, तर आपण अख्खी पृथ्वी आपण जिंकू शकतो असं म्हटलं जातं. त्यामुळे हे पांडुनंदन उगाच व्यर्थ बकवास करण्यापेक्षा जे सत्य आहे ते बोलणं श्रेष्ठ आहे. आपले सहाय्यक भाऊबंधू यांच्याबरोबर बसून एकसाथ भोजन केलं पाहिजे. म्हणजे काय, फूट पडणार नाही, सर्वांनी एकत्र जेवलं पाहिजे. आणि त्या सर्वांसमोर आपला मान, आपलं मोठेपण आणि आपल्या पूजेबद्दल आपलं म्हणजेच काय, आपण सर्व जे कोणी आपले सहाय्यक आहेत, भाऊबंधू आहेत, त्या सर्वांबरोबर समान बसून आपण भोजन केलं पाहिजे. आणि त्यांच्यासमोर आपलं मोठेपण सांगता नाही, त्यांच्यासमोर आपल्या मोठेपणाची डिंग हाकता कामा नये. अशा प्रकारे आचरण करणारा जो भूपाळ आहे, म्हणजे राजा आहे, भूचे पालन करणारा म्हणजे भूपाळ, भू म्हणजे जमीन, अशा प्रकारचा जो राजा आहे तोच काय सदा उन्नतीशील होतो, त्याचीच प्रगती होते. विदुरजी, युधिष्ठिर म्हणाले, विदुरजी, तुम्ही जे काही मला सांगितलेलं आहे मी त्याचं पालन करीन. उत्तम बुद्धीचा आश्रय घेऊन सतत सावधान राहून तुम्ही जे काही सांगितलेलं आहे त्याचं मी पालन करेन. आणि देश आणि काळानुसार, म्हणजेच काय, प्रदेश कुठला आहे आणि काळ कुठला आहे, कोणत्या प्रदेशात कोणत्या काळी काय केलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही जे काही मला कर्तव्य सांगाल, जे काही उचित कर्तव्य सांगाल, मी त्याचं पूर्ण रूपाने पालन करीन. म्हणजे विदुर जे काही उपदेश धृतराष्ट्राला सांगतात, धृतराष्ट्राला पटत नाहीत, घालवून दिलं. पण युधिष्ठिर काय म्हणतात की विदुरजी, तुम्ही जे काही सांगाल त्याचं मी पालन करेन. प्रदेश कोणता आहे आणि कोणता काळ आहे, कोणत्या प्रदेशात कोणत्या काळी काय करणं उचित आहे, ते कर्तव्य तुम्ही जे काही मला सांगाल त्याचं मी पूर्ण रूपाने पालन करीन. वैशंपायन म्हणतात, जेव्हा विदुर पांडवांच्या आश्रमाकडे गेले वनवासामध्ये, तेव्हा महाबुद्धिमान राजा धृतराष्ट्राला मोठा पश्चाताप झाला. धृतराष्ट्र विचार करू लागला, अरे हा विदुर आहे तो संधी आणि विग्रह, विदुर आहेत ते संधी आणि विग्रह
इत्यादी नीतीला व्यवस्थितपणे जाणतात. संधी म्हणजे कोणाशी? संधी म्हणजे मैत्री करणे. आणि जर यांनी पांडवांशी मैत्री केली तर, त्यांच्याशी संधी केली तर, आणि त्यांचे जे उपदेश असतात त्याचा पांडवांना फायदा होईल. जर ते पांडवांच्या पक्षामध्ये गेले तर भविष्यामध्ये पांडवांचा महान अभ्युदय होईल. आणि ते विदुर आहेत ते संधी विग्रह इत्यादी नीतीला जाणतात, ज्यामुळे त्यांचा खूप मोठा प्रभाव आहे. पांडवांच्या पक्षामध्ये जर ते गेले तर भविष्यामध्ये पांडवांचा महान अभ्युदय होणार, पांडवांचं भाग्य उजाडेल. विदुरांची आठवण काढून काढून धृतराष्ट्र मोहित झाले आणि सभाभवनाच्या दारावर आले आणि सर्व इतर राजांना बघत बघत ते अचेत झाले आणि पृथ्वीवरती कोसळले. अचेत झाले म्हणजे काय? त्यांना चक्कर आली आणि ते धृतराष्ट्र पृथ्वीवरती कोसळले. आणि जेव्हा तिथल्या लोकांनी त्यांच्यावरती पाणी वगैरे शिंपडलं तेव्हा ते शुद्धीवर आले आणि पृथ्वीवरून, जमिनीवरून उठून उभे राहिले आणि जवळ आलेल्या संजयला म्हणाले, संजय, विदुर हा माझा भाऊ आहे आणि सुहृदय आहे, माझं चांगलं बघणारा आहे तो. विदुर साक्षात दुसऱ्या धर्माप्रमाणे आहे. विदुरांची मला आठवण येते आणि आज माझं हृदय अत्यंत विदीर्ण झालेलं आहे. संजय, तू माझा भाऊ विदुराला लवकरात लवकर, शीघ्र अतिशीघ्र इथे घेऊन ये, बोलवून आण त्यांना. असं सांगून राजा धृतराष्ट्र दीनभावाने रडू लागले, फूट फूट कर रोने लगे. धृतराष्ट्र रडू लागले. महाराज धृतराष्ट्र विदुराची आठवण येत होती म्हणून ते मोहित झाले होते, पश्चात्तापाने खिन्न झाले होते आणि भ्रातृस्नेहामुळे, म्हणजे त्यांचा भाऊच आहे, त्या भावावरचं जे काही प्रेम असतं त्यामुळे ते संजयाला पुन्हा पुन्हा सांगू लागले की संजय, जा रे बाबा, जा आणि माझा भाऊ विदुर कुठे आहे ते शोधून काढ. मी पापी आहे, मी माझ्यासारख्या पाप्याने क्रोधाच्या वशीभूत होऊन, रागाच्या वशीभूत होऊन त्या माझ्या भावाला घरातून बाहेर काढून टाकलं, राज्यातून बाहेर काढून टाकलं. ते माझा भाऊ विदुर हे जिवंत असतील की नाही? वनामध्ये गेले आहे, ते जिवंत असतील ना? अपरिमित बुद्धीवाले माझे ते भाऊ, विद्वान भाऊ विदुर, यांनी कधीच माझा छोटा सुद्धा अपराध केला नव्हता. यापूर्वी सुद्धा त्यांनी कधीच माझा अपमान केला नाही, अपराध केला नाही. हे बुद्धिमान संजय, परम मेधावी विदुर यांचा माझ्याकडून अपमान झाला, हा मी खूप मोठा अपराध केला. तू जा आणि त्यांना घेऊन ये, नाहीतर मी प्राण त्याग करीन. आता इथे संस्कृत श्लोकामध्ये प्राण त्याग करण असं म्हटलेलं नाही. त्यक्ष्यामि जीवितम प्राज्ञम तत् गच्छानय संजय, म्हणजे जर तू गेला नाहीस तर मी काय, त्यक्ष्यामि जीवितम, मी जीवनाचा त्याग करेन, मी जिवंत दिसणार नाही. कारण आपण म्हणजे कोण असतो? आत्मा आहोत आणि हे शरीर आहे ते आपण ऑपरेट करत असतो. शरीराचा खरा आपण त्याग करतो, प्राणांचा त्याग करत नाही, शरीरांचा त्याग करतो, प्राणांचा त्याग करतो, असं ख्रिश्चनिटीमध्ये म्हटलं जातं. कारण ते स्वतःला शरीर समजतात. जर ते प्राणांचा त्याग असं म्हणत असतील, प्राणांचा त्याग केला, तर ते स्वतःला शरीर समजत आहेत हे दिसून येतं. आमच्याकडे तसं नाही आहे. हे जे शरीर आहे ते नश्वर आहे, यंत्राप्रमाणे आहे. या शरीराचा आपण त्याग करतो आणि नवीन शरीर धारण करतो कर्मानुसार. त्यामुळे आपण हे शरीर नाही आहोत. तर हे सगळं काय आहे? फक्त यंत्र आहे, तात्पुरतं आपल्याला वापरायला गेलेलं.
त्याच्यामुळे आपण प्राणांचा त्याग करू शकत नाही, आत्माचा त्याग करू शकत नाही, आपण शरीराचा त्याग करू शकतो ना. तर इथे प्राणों का त्याग करणं हे जे काही भाषांतर आहे ते चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे काय, ती एक म्हण झालेली आहे, प्राणों का त्याग करणं, प्राण त्याग. पण खरं काय आहे, शरीराचा त्याग करणे म्हणजेच काय, जीवनाचा त्याग करणे. त्यक्षामि जीवितम प्राज्ञम तम गच्छामय संजय. जर तू गेला नाहीस तर मी या जीवनाचा त्याग करेन, धृतराष्ट्र म्हणाले. राजाचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून संजयाने त्यांचा आदर करत करत ठीक आहे ठीक आहे असं म्हणून काम्यक वनामध्ये प्रस्थान केलं, ज्या ठिकाणी पांडव राहत होते. त्या वनामध्ये शीघ्र जाऊन तिकडे पोचले संजय, आणि त्यांनी बघितलं की युधिष्ठिर मृगचर्म धारण करून बसलेले आहेत, आणि विदुरजी आणि हजारो ब्राह्मण युधिष्ठिरांभोवती बसलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे देवतांमध्ये इंद्र जसे सुरक्षित आहेत, त्याप्रमाणे ब्राह्मण आणि विदुरांच्या मध्ये, या सर्वांच्या घोळक्यामध्ये युधिष्ठिर सुरक्षित दिसत आहे. युधिष्ठिरांच्या जवळ जाऊन संजयाने त्यांचा सन्मान केला. त्यानंतर भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांचा सुद्धा सत्कार केला संजयाने. मग राजा युधिष्ठिरांनी त्यांचा सत्कार केला आणि प्रश्न विचारलं, तिथे काम्यक वनामध्ये येण्याचं कारण विचारलं. तेव्हा संजय सुखपूर्वक बसला आणि संजयाने आपलं येण्याचं कारण सांगितलं. काय सांगितलं संजयाने? संजय म्हणाले, विदुरजी, अंबिकानंदन महाराज धृतराष्ट्रांनी तुमचं स्मरण केलं, तुमची धृतराष्ट्रांना आठवण येते, तुम्ही लवकरात लवकर चला आणि महाराजांना भेटा आणि त्यांना जीवनदान द्या, नाहीतर ते आपल्या शरीराचा त्याग करतील. साधू शिरोमणी म्हणजे साधूंच्या शिरोमणी. जसं संत तुकाराम महाराजांना मुकुटमणी संतांचा मुकुटमणी म्हणतात, तसा साधूंचा शिरोमणी कोणाला म्हटलं आहे? ते विदुरांना म्हटलेला आहे. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी, नेले जडवई कुंठी विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. राम आल्या म्हटली जाते ना कीर्तनांमध्ये अशी, राम राम हरे हरे राम 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 रघुत्तम राम 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 सीतापते राम राम. मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. जो संतांचा मुकुटमणी आहे त्याला सामान्य वाणी म्हणजे व्यापारी समजू नका. कारण नेले जड वैकुंठी, या जड शरीरासहित ज्याला वैकुंठाला पांडुरंगाने नेलं, तसं विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. जे संत तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल वाणी म्हणत वैकुंठाला गेले सशरीर, त्या संत तुकाराम महाराजांना तुम्ही साधा वाणी म्हणजे काय व्यापारी समजू नका, तर ते कोण आहेत? मुकुटमणी संतांचा. तसं इथे साधूंचा मुकुटमणी विदुरांना म्हटलं आहे. साधू शिरोमणी, तुम्ही कुरुकुळाला आनंदित करणाऱ्या या नरश्रेष्ठ पांडवांकडून आदरपूर्वक विदा घ्या. म्हणजे आदरपूर्वक पांडवांचा तुम्ही निरोप घ्या. कुरुकुलाला आनंदित करणाऱ्या पांडवांचा तुम्ही आदरपूर्वक निरोप घ्या आणि महाराज धृतराष्ट्रांच्या आदेशानुसार लवकरात लवकर धृतराष्ट्रांकडे चला. त्या वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, स्वजनांसाठी
स्वजनांचे परमप्रिय बुद्धिमान विदुरांना, स्वजनांसाठी जे परमप्रिय आहेत त्या बुद्धिमान विदुरांना जेव्हा संजयाने अशा प्रकारे सांगितलं, तेव्हा युधिष्ठिरांची अनुमती घेऊन, सम्राट युधिष्ठिरांची अनुमती घेऊन विदुर पुन्हा हस्तिनापूरमध्ये आले. आणि तिथे महातेजस्वी अंबिकानंदन धृतराष्ट्राला विदुरांनी सांगितलं धर्म. आणि त्यावेळी अंबिकानंदन धृतराष्ट्राने विदुरांना सांगितलं, काय धर्मज्ञ विदुर, तू आलास, तरी माझं मोठं भाग्य, माझं सौभाग्य आहे की तू आलास. हे अनघ, अनघ म्हणजे काय, निष्पाप. अरे हे निष्पाप विदुर, माझं सौभाग्य आहे की तू मला विसरला नाहीस. भरतकुळ भूषणा, मी तर दिवस रात्र तुझ्यासाठी जागत राहिल्यामुळे माझ्या शरीराची ही जी काही विचित्र दशा झालेली आहे ती बघत आहे. असे म्हणून राजा धृतराष्ट्राने विदुराला आपल्या हृदयाला लावलं आणि विदुराच्या मस्तक सुंगलं, म्हणजे त्यांच्या मस्तकाची डोक्याची पापी घेतली आणि म्हणू लागले, निष्पाप विदुर, मी तुला जे काही अप्रिय बोललो, म्हणजे मी जे काही तुला वाईट बोललो त्यासाठी तुम्हाला क्षमा कर. उलटा स्त्रीची आणि उपमा दिली ना, त्यासाठी तुम्हाला क्षमा कर. तेव्हा साधू शिरोमणी विदुर म्हणाले, राजन, मी तर सर्व काही क्षमा केलेली आहे. मी क्षमा केलं. तुम्ही तर माझे परम गुरु आहात. मी शीघ्रतापूर्वक तुमच्या दर्शनासाठी आलो. नरश्रेष्ठ, धर्मात्मा पुरुष दीनजनांच्या समोर जास्त झुकतात. त्यामुळे तुम्हाला याबद्दल विचार करायची गरज नाही आहे. भारत म्हणजे भरतवंशात जन्मलेल्या महाराज धृतराष्ट्र माझ्यासाठी जसे पांडूचे पुत्र आहेत तसेच तुमचे सुद्धा पुत्र आहेत. परंतु पांडव या दिवसांमध्ये अत्यंत दीनदशेमध्ये आहेत, दीन अवस्थेमध्ये आहेत. म्हणून त्या पांडवांच्या प्रती माझ्या हृदयाचा जरा झुकाव झालाय. म्हणून पांडवांच्या प्रती जरा माझं हृदय झुकलेलं आहे, कारण ते सध्या दीन अवस्थेत आहे. ते वैशंपायन म्हणू लागले, जन्मेजय, ते दोन्ही महातेजस्वी भाऊ विदुर आणि धृतराष्ट्र एक दुसऱ्यांचा अनुनय विनय करून अत्यंत प्रसन्न झाले. त्यानंतर वैशंपायन म्हणतात, जन्मेजय, विदुर आले आणि धृतराष्ट्राने सांत्वना देऊन विदुरांना पुन्हा आपल्या राज्यात ठेवलं. ही बातमी दुष्टबुद्धीवाल्या धृतराष्ट्र कुमार राजा दुर्योधनाच्या कानात पडली. तेव्हा तो दुर्योधन संतप्त झाला. त्याने शकुनी, कर्ण आणि दुःशासन यांना बोलवलं. म्हणजे चांडाळ चौकडी, दुर्योधन, शकुनी, कर्ण, दुःशासन ही चांडाळ चौकडी एकत्र येऊन बसली आणि अज्ञानजनित मोहामध्ये मग्न होऊन अशा प्रकारे बोलू लागले. म्हणजे जे अज्ञान आहे, अज्ञानजनित मोह, अज्ञानातून मोह निर्माण होतो. त्या अज्ञानातून निर्माण झालेल्या मोहामुळे, अज्ञानजनित म्हणजे अज्ञान ज्याला जन्म देते त्या मोहामध्ये, अज्ञानजनित मोहामध्ये मग्न होऊन ते चांडाळ चौकडी अशा प्रकारे विचार करू लागली. काय, आपल्या बुद्धिमान पित्याचा म्हणजे धृतराष्ट्राचा हा मंत्री विदुर परत मागे आलेला आहे. विदुर हा बुद्धिमान आहेच आणि पांडवांचा सुहृदय सुद्धा आहे. पांडवांचं जे काही हित आहे त्यामध्ये तो संलग्न राहिलेला असतो. आपल्या वडिलांचा, धृतराष्ट्रांचा जो काही विचार आहे तो पुन्हा पांडवांना कोण दुर्योधन सांगतो, माझ्या वडिलांना हा विदुर येऊन पुन्हा सांगेल की पांडवांना तुम्ही परत मागे आणा.
पांडवांना त्यांचं राज्य परत द्या, असं जोपर्यंत हा विदुर माझ्या वडिलांना पुन्हा सांगत नाही तोपर्यंत माझ्या हिताचं तुम्ही काहीतरी विषय सांगा, माझ्या हिताचं जे काही असेल ते तुम्ही मला सल्ला द्या. असं कोण सांगतोय? दुर्योधन सांगतोय. कोणाला? दुःशासनाला, कर्णाला आणि शकुनीला. दुर्योधन पुढे म्हणतोय, जर मी कोणत्याही प्रकारे पांडवांना पुन्हा जर इथे आलेलं मी जर पाहिलं तर मी जल सुद्धा पिणार नाही, पाण्याचा सुद्धा मी काय करणार? त्याग करणार. स्वेच्छेने माझ्या शरीराला मी सुकवून टाकणार, मी काही पिणार नाही. जर पांडव जर इथे आले तर मी काहीच पिणार नाही. मी विष खाणार, मी फाशी देणार, मी शस्त्राने मलाच मारून टाकणार, आत्महत्या करणार, जळत्या आगीमध्ये प्रवेश करणार. परंतु पांडवांना परत त्यांचा काय म्हणतात ते, त्यांची ख्याती वाढताना, पांडवांची पुन्हा ख्याती वाढताना, पांडव पुन्हा वाढताना, पांडवांचा विस्तार होताना, पांडव फळताना फुलताना मी त्यांना बघू शकत नाही. एक वेळ मी विष खाईन, फाशी लाव, एक वेळ मी विष खाईन, फास लावीन, शस्त्राने स्वतःलाच कापून टाकीन, जळत्या आगीमध्ये प्रवेश करीन. परंतु पांडवांची ख्याती वाढताना, पांडवांचा विस्तार वाढताना आणि पांडवांना फळताना फुलताना मी बघू शकत नाही. म्हणजे पांडवरूपी वृक्ष वाढताना फुलताना मी बघू शकत नाही, असं म्हणू लागला. आणि आता शकुनी त्याला उपदेश देऊ लागला. शकुनी म्हणतोय, राजन, अरे तू काय नादान बच्च्यासारख्या, नादान मुलासारखा विचार करत आहेस? पांडव प्रतिज्ञा करून वनामध्ये गेलेले आहेत आणि ते प्रतिज्ञा तोडून परत पाठी येतील, असं कधीच होऊ शकत नाही. अरे भरतवंश शिरोमणी, सगळे पांडव सत्यवचनाचं, 5ही पांडव आहेत ते सत्यवचनाचं पालन करण्यामध्ये संलग्न आहेत. तात ते तुझ्या पित्याची आज्ञा आहे ते कधीच त्याचा स्वीकार करणार नाही. म्हणजे काय, तुझ्या पित्याने जर त्यांना पुन्हा मागे बोलवलं, तुमचं राज्य तुम्हाला परत घ्या सांगितलं, तरी ते कधीच त्याचं ऐकणार नाही तुझ्या पित्याचं. कारण ते आपलं वचन आहे ते निभवणार. आधी 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवासाचं. हे वचन कधी दिलेलं? जुगाराच्या वेळी. जो कोणी जुगारात हरेल त्याला 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आणि शकुनी पुढे सांगतो, आणि जर समज तुझ्या पित्याची आज्ञा मानून, आपली प्रतिज्ञा तोडून जर ते या नगरामध्ये परत आले तर आपण काय करायचं ते सांगतो. आम्ही जर पांडव इथे जर पुन्हा आले तर आम्ही काय करायचे? राजाच्या आज्ञेचं पालन करत करत मध्यस्थ होणार आणि लपून छपून पांडवांचे छिद्र बघणार. म्हणजे पांडवांचे वीक पॉइंट्स आहेत काय ते आम्ही ओळखणार. जेणेकरून पांडवांचे एकदा आम्हाला वीक पॉइंट समजले, कमजोरी समजली, की आम्ही युद्धामध्ये आपला पराक्रम दाखवू, त्या कमजोरीवरच घाव घालू. शकुनीने हा उपदेश केला. मग दुःशासन म्हणाला, शकुनीला म्हणतोय, महाबुद्धिमान मामाजी, तुम्ही जे काही सांगता मला सुद्धा ते योग्य वाटतं. तुमच्या मुखातून जो विचार प्रकट होतो तो मला नेहमीच पटतो. कर्ण म्हणाला, दुर्योधन, तुझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तिघेही, आम्ही सर्वजण सचेष्ट आहोत. अरे राजन, या सगळ्यामध्ये शकुनी मामांचं जे मत आहे तेच दुःशासनाचं आहे, तेच माझं आहे आणि तेच तुझं आहे. आपल्यामध्ये एक मत दिसतंय, ते धीरबुद्धी पांडव निश्चित समयची अवधी पूर्ण झाल्यानंतर इथे येणार नाही. म्हणजे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. कर्ण म्हणतो ते पांडव आहेत ते धीरबुद्धी आहेत आणि निश्चितच 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, हा जो काही 13 वर्षाची वेळ आहे, हा अवधी आहे, तो अवधी पूर्ण केल्याशिवाय ते पुन्हा इथे हस्तिनापूरमध्ये येणार नाही. आणि जर मोहवश ते जरी आले तर पुन्हा आपण त्यांना जुगाराद्वारे हरवू.
जुगाराद्वारे आपण त्यांना जिंकून घेऊ आणि त्यांना हरवून टाकू. त्या वैशंपायन म्हणाले, जन्मेजय, जेव्हा कर्णाने असं सांगितलं तेव्हा राजा दुर्योधनाला अधिक प्रसन्नता झाली नाही आणि दुर्योधनाने लगेच आपले तोंड फिरवलं. कर्णाने सांगितलं ना, जर ते आले, कर्ण म्हणते ते सहसा येणार नाहीत, आपली प्रतिज्ञा तोडून ते 13 वर्षाच्या अवधी पूर्ण होईपर्यंत वाट बघतील आणि जर ते आले तर आपण त्याला पुन्हा जुगारामध्ये हरवू. हसू लागले. दुर्योधन मान फिरवते. तर दुर्योधनाने अशी मान फिरवली रुसून बसल्यासारखी. तर दुर्योधनाचा जो काय आशय आहे तो कर्णाने समजला आणि कर्णाने आपली सुंदर सुंदर डोळे मोठे करून फाडून म्हटले, म्हणजेच काय मोठे करून, दुःशासन, शकुनी आणि दुर्योधनाकडे बघत बघत मोठ्या उत्साहामध्ये येऊन अत्यंत क्रोधपूर्वक रागारागाने सांगितलं, भूमिपालो, याविषयी माझे जे काही मत आहे ते तुम्ही ऐका. कर्ण सांगतोय काय ऐका. कर्णाची विचारसारणी कशी होती ती मूळ महाभारतातलं आहे, कादंबरीतलं नाही. वेदव्यास आय विटनेस आहेत या सर्व घटनांचे. आणि कर्णाचा स्वभाव, दुर्योधनाचा स्वभाव, पांडवांचा स्वभाव सगळं जाणणारे वेदव्यासांनी त्यांना प्रत्यक्ष बघलेलं आहे. कर्णापासून, धृतराष्ट्रापासून, पांडवांपासून, अभिमन्यूपासून, परीक्षित, जन्मेजयपर्यंत. भीष्माला, शंतनूला सुद्धा बघितलेलं आहे. शंतनूपासून, सत्यवती शंतनूपासून जन्मेजयापर्यंत सर्वांना व्यासांनी बघितलेलं आहे. व्यास त्या घटनांचे आय विटनेस आहेत, म्हणून त्यांनी लिहिलेला जो इतिहास आहे तो आजकालच्या कादंबरीकारांनी लिहिलेल्या इतिहासापेक्षा जास्त प्रामाणिक आणि ऑथेंटिक मानला जातो. कादंबरीकार पैशाच्या लोभाने मीठ मसाला लावून काही लिहितात. कर्णासारखा जो वाईट विचारांचा माणूस होता त्याला ते हिरो बनवतात. ज्या कर्णाला भीमाने 7 वेळा पराभूत केलं, अर्जुनाने 6 वेळा पराभूत केलं, त्याचप्रमाणे अभिमन्यूने त्याला 2 वेळा पराभूत केलं, सात्यकीने 3 वेळा पराभूत केलं, आणि तो द्रौपदीचे वडील द्रुपद राजाने त्याला पराभूत केलं, चित्ररथ नावाच्या गंधर्वाने सुद्धा त्याला पराभूत केलं. येणार ते पुढे सगळे इन्सिडेंट दाखवणार मी तुम्हाला. अशा जो कर्ण प्रत्येक वेळेला युद्धामध्ये पराभूत झाला, बऱ्याच अनेक युद्धांमध्ये जो पराभूत झाला आणि युद्धामधून ज्याने पळ काढला, तिथेच तो मरणार होता त्या युद्धामध्ये. पण तो मरायचा का नाही? कारण त्याच्याकडे कवच होतं, तोपर्यंत तो मरायचा नाही. ते कवच सूर्याने दिलेलं त्याचं रक्षण करायचं, नाही तर तो कधी मेला असता. तर अशा प्रकारे युद्धातून पलायन करणाऱ्या कर्णाला त्या कादंबरीकारांनी काय म्हटलं, अजय ठरवलं, अजय दाखवलं, जो कधीच कोणाला हरला नाही असा. आणि हे B.R. चोप्रा असतील आणि इतर कर्णावरती सिरियल बनवणाऱ्यांनी त्याला हिरो बनवून ठेवलं. असो, सांगायचा मुद्दा कसा, वेदव्यास महाभारत जे तुमच्या समोर आता तुम्हाला दिसतंय ते ऑथेंटिक मूळ महाभारत आहे. व्यासांचं महाभारत आहे. कारण व्यासांनी लिहिलेला इतिहास आहे, जो कर्णाचा, दुर्योधनाचा, भरतवंशाचा, पांडव, कौरव या सर्वांना व्यासांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांचा स्वभाव त्यांनी जाणलेला आहे. ते आय विटनेस आहेत या सगळ्या घटनांचे, साक्षी आहेत. तर त्यांनी लिहिलेला हा इतिहास आहे. आजकालच्या कादंबरीकारांनी लिहिलेला नाही. आजकालच्या कादंबरीकारांनी मीठ मसाला लावून काही लिहितील, त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. कारण ते कादंबरीकार काय आय विटनेस नाही आहेत. वेदव्यास हे आय विटनेस आहेत. मग आता वेदव्यासांनी लिहिलेल्या इतिहासमध्ये कर्ण कसा आहे तो बघा. कर्णाचे विचार बघा. कर्ण उत्साहामध्ये भरून क्रोधपूर्वक सांगतोय, अरे भूमिपाळांनो, मी जे काही माझं मत मांडतोय ते तुम्ही सर्वांनी ऐका. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीला सांगतोय कर्ण म्हणतो, आम्ही सर्वजण राजा दुर्योधनाचे किंकर आणि भुजा आहोत. आम्ही सर्व मिळून या दुर्योधनाचे प्रिय कार्य करू. दुर्योधनाला जे प्रिय वाटेल ते आम्ही करू. आम्ही आळसाचा त्याग करू आणि या दुर्योधनाला जे प्रिय वाटतं ते आम्ही करू. आळसाचा त्याग करू आणि दुर्योधनाचे जे काही प्रिय आहे, दुर्योधनाचे जे प्रिय साधन आहे त्यामध्ये आम्हाला लक्ष दिलं पाहिजे, पण ते आम्ही करू शकत नाही.
त्यामुळे माझा सल्ला आहे की प्रत्येकाने आपण आता कवच धारण करायचं, आपापल्या रथावरती आरूढ व्हायचं, अस्त्रशस्त्र घ्यायची आणि वनवासी पांडवांना मारण्यासाठी एक साथ सर्वांनी त्यांच्यावरती अटॅक करायचा. एका बरोबर एकाने युद्ध नाही, सर्वांनी पांडवांना घेरायचं म्हणतोय. काय बुद्धी बघा याची. अभिमन्यूला सुद्धा यांनी असंच मारलं 6 जणांनी मिळून. पुढे पांडवांकडे आता वनवासात रथ वगैरे नाही, ज्यांच्याकडे तेवढं शस्त्र अस्त्र बळ नाही, आणि हा म्हणतो आम्ही कवच धारण करूया, आपण सर्वांनी मिळून त्यांच्यावरती अटॅक करू, रथावरती आरूढ होऊन. तो सुद्धा आता पांडवांकडे रथ नाही, ते कसे असणार, जमिनीवरती असणार, आणि हे रथावरून त्यांच्यावरती अटॅक करणार. हे शोभतं का? आणि भगवंतानी अशी लीला केली की असं जो सांगत होता जमिनीवरच्या पांडवांना आपण रथावरून मारूया, भगवंतानी अशी लीला केली या त्या पांडवांना, जो जमिनीवर असलेल्या पांडवांना आपण रथावरून मारू असा सांगणाऱ्या त्या कर्णालाच तशा प्रकारचं मरण आलं. अर्जुन आणि कृष्ण रथावरती होते आणि खाली जमिनीवरती कर्ण होता. आणि अर्जुनाला मग शेवटी कर्ण सांगू लागला. आपण बघणार आहोत पुढे एकदम शेवटी युद्धाच्या 18व्या दिवशी, महाभारत युद्धाच्या 18व्या दिवशी, हे अर्जुना माझ्या हातात शस्त्र नाही आहे, मला मारू नकोस, मला मारू नकोस, हा धर्म नाही, तुझ्यासारख्या धर्मज्ञ माणसाला हे शोभत नाही, धिक्कार आहे त्या धर्माला, मी किती त्याचं पालन केलं तरी त्याचा काय फायदा झाला, हे दिवस बघायचे होते का? धर्माला दोष देऊ लागला कर्ण. तेव्हा भगवान कृष्ण वाटच बघत होते. भगवान कृष्ण म्हणाले, वा रे वा कर्णा, आता तुला धर्म आठवतोय काय? अरे तुझ्या हातात शस्त्र नाही म्हणतोस, निशस्त्र माणसावरती वार करू नये म्हणतोस, तर मला सांग, अभिमन्यू सुद्धा निशस्त्र होता, तर त्याच्यावरती तुम्ही वार केला नाही का? तो सुद्धा जमिनीवरच होता आणि तुम्ही सगळे रथावरून त्याच्यावरती वार करत होता. एका बरोबर युद्ध करावं असं नियम आहे, पण तुम्ही 6 महारथींनी घेरून निशस्त्र अभिमन्यूला मारून टाकलं. तेव्हा तुला धर्म आठवला नाही का रे? जेव्हा भर सभेमध्ये द्रौपदीची विटंबना तू केलीस तेव्हा तुला धर्म आठवला नाही का रे? आपण सभा पर्वामध्ये बघितलं की द्रौपदीची साडी खेचण्याची आज्ञा, वस्त्रहरण करण्याची आज्ञा देणारा कोण होता? कर्णच होता. टीव्ही सिरियल मध्ये दुर्योधनाने आज्ञा दिली अशी दाखवतात. का? कारण टीव्ही सिरियल या कादंबऱ्या वगैरे वाचून टीव्ही सिरियल बनवल्या जातात, मूळ ग्रंथाचा अभ्यास सहसा कोण करत नाही. तर द्रौपदीची वस्त्रहरण करण्याची आज्ञा कोणी दिलेली? कर्णाने दिली होती. तर म्हणून भगवान कृष्ण म्हणाले, द्रौपदीची विटंबना करताना तुला धर्म आठवला नाही का? आता आठवतोय धर्म? अरे पांडवांना लाक्षागृहामध्ये तुम्ही जाळायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला धर्म आठवला नाही का रे? आता तुला धर्म आठवतोय? अशा प्रकारे 8 श्लोक आलेले आहेत. भगवान कृष्णांनी चांगल्या प्रकारे त्या कर्णाला तापवलं बरं अगदी, आणि आणि सांगितलं, अरे त्या भीमाला बालपणात तुम्ही जेव्हा गुरु द्रोणाचार्यांकडे शिकायचा, कर्ण गुरु द्रोणाचार्यांकडे शिकलाय, मी तुम्हाला सगळे संस्कृत श्लोक सुद्धा दाखवलेले आहेत आदी पर्वामध्ये. तर तू कौरवांबरोबर मिळून तुम्ही सर्वांनी त्या भीमाला विष द्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुला धर्म आठवला नाही का रे? त्या प्रसंगात तुला धर्म आठवला नाही, तू अधर्माची साथ केलीस आणि आता धर्माला दोष देतोस? त्या वेळेला तुला धर्म आठवला नाही, त्या वेळेला तू अधर्माला नेहमी साथ केलीस, त्या वेळेला तुला ही पापे करताना धर्म आठवला नाही, तर धर्माने मरण मागण्याचा सुद्धा तुला अधिकार नाही. त्यामुळे अर्जुन बघतोस काय? चालव बाण. आणि अर्जुनाने अभिमन्यूचं स्मरण करून, द्रौपदीची झालेली विटंबनेचं स्मरण करून जो बाण सोडला तो सुसाट गेला आणि कर्णाचं मस्तकच त्याने उडवून टाकलं. मग टीव्ही सिरियल आणि कादंबरीमध्ये जे दाखवतात की कर्ण, मग तिथे कुंती आली, कुंतीला मग कर्णाने मग पांडवांना समजलं की आपला भाऊ होता, हे ते, मग कर्ण शेवटचे शब्द बोलून दाखवू लागला. अरे ज्याचं मुंडकच उडवलं तो बोलणार काय? कादंबरीकार काही दाखवतात, इथे बाण घुसला दाखवतात, म्हणजे काय, हा काहीतरी शेवटचे शब्द बोलतोय असं दाखवला, म्हणजे मीठ मसाला लावून त्यांना प्रकरण वाढवायचं असतं पैशासाठी. आणि त्याचप्रमाणे असे सुद्धा काही ठोकतात की कृष्णाने त्याला आपल्या हातावरती त्याची चिता जाळली. कोणाची? कर्णाची. अरे भगवद्गीतेत भगवंत
आपले जे विराट रूप धारण करतात तेव्हा कर्णासहित जे इतर अधर्मी जेवढे काही अधर्माच्या बाजूने लढणारे योद्धे होते त्यांना आपल्या तोंडामध्ये खेचत होते. माहिती आहे का? जे जे कोणी युद्धामध्ये मारले जाणार दोन्ही टीम मधले त्यांना आपल्या तोंडामध्ये खेचत होते. त्या तोंडामधून अकराळ विकराळ हजारो लाखो तोंड प्रकट झाली होती भगवान कृष्णांना. हजारो लाखो हात, हजारो लाखो पाय, इतकं तेज होतं की 1000 सूर्य एकत्र झाले तरी जेवढं तेजाची बरोबरी करू शकणार नाही असं तेज होतं. आणि त्या तोंडातून प्रत्येक तोंडातून आग बाहेर येत होती. आणि कर्णासहित जे इतर योद्धे होते ते भगवान कृष्णाच्या तोंडात चावले जात होते. अर्जुनाने विचारलं, अरे कोण आहेस तू, हे का करतोस असं? तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं होतं की काळ म्हणतात तो मीच आहे आणि या अधर्म्यांना तू मारत नाहीस म्हणून मी तरी यांना असा खाऊन टाकत आहे. तेव्हा अर्जुनाने विनंती केली की नको, यांना असं मारू नको, झालं तर मी युद्ध करतो पण यांना जसे आहेत तसे पूर्ववत कर. अर्जुनाच्या विनंतीवरून त्यांनी पुन्हा त्या सर्व योद्धांना पूर्ववत केलं होतं. आणि अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंतांनी जे विराट विश्वरूप धारण केलेलं होतं ते पुन्हा सौम्य रूपात आले होते. अर्जुनाने सांगितलं, मला तुझं शंख चक्र पद्म गदाधारी जे मूळ स्वरूप आहे विष्णू स्वरूप ते दाखव. कारण कृष्ण हा कोण आहे? साक्षात विष्णूच मानव रूपात आलेला आहे ना. मग ते विष्णू स्वरूपाचं दर्शन घडव सांगितलं. तर शंख चक्र पद्म गदाधारी विष्णू रूपाचं दर्शन झालं आणि परत हे भगवान विष्णू म्हणजे कृष्ण मानवी रूपात आले. तर सांगायचा मुद्दा असा की मानवी रूपात येऊन अर्जुनाला त्यांनी सांत्वना दिली. भयभीत झालेल्या अर्जुनाला, ते विश्वरूप विश्वरूप बघून भयभीत झालेल्या अर्जुनाला सांत्वना दिली. तर सांगायचा मुद्दा असा की त्या पापी कर्णाचं जे दहन भगवंतांनी आपल्या हातावर केलं असं संपूर्ण महाभारतामध्ये कुठे उल्लेख नाही. कुठल्याही वेदव्यासांनी लिहिलेल्या कुठल्याही पुराणामध्ये असा उल्लेख नाही. हे कादंबरीकार आणि काय त्याला हिरो बनवून ठेवलाय त्याने. खरं म्हणजे महाभारतात तुम्ही बघाल, पुढे जाऊन आपण बघूया, त्यामध्ये जेव्हा कर्णाचा वध झाला तेव्हा भगवान श्रीकृष्णांना खूप आनंद झाला आणि त्यांनी जशी आपण गुड न्यूज घेऊन जातो त्या पद्धतीने ते युधिष्ठिरांना सांगू लागले की आज जसं आपण म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन, तसे सांगू लागले अभिनंदन, कर्णाचा वध झालेला आहे. अर्जुनाने कसं त्या कर्णाला मारून टाकलं हे त्यांनी जबरदस्त वर्णन करून सांगितलं. भगवान कृष्णाने आवडीने सांगितलं, हसत हसत सांगितलं. आणि सिरियलमध्ये काय दाखवलं जातं, कादंबऱ्यांमध्ये काय दाखवलं जातं, भगवान कृष्ण कर्णमेलामधून रडत बसले असं. तर जो भगवद्गीतेमध्ये सांगतो की हे शरीर नश्वर आहे, शरीर म्हणजे जीव नाही, तर हे शरीर फक्त यंत्राप्रमाणे आहे. आत्मा ज्याप्रमाणे, माणूस ज्याप्रमाणे जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो त्याप्रमाणे आत्मा आहे तो जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. माणूस ज्याप्रमाणे जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो त्या पद्धतीने आत्मा सुद्धा जुन्या शरीराचा त्याग करून, शरीर जीर्ण झाल्यावर जुन्या शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो. त्यामुळे शोक करत बसण्याची गरज नाही. असे जे भगवान कृष्ण शिकवण देतात तेच कर्ण मेल्यानंतर स्वतः शोक करतात असं त्या कादंबऱ्यांमध्ये दाखवलं जातं, सिरियलमध्ये दाखवलं जातं. भगवंताचा केवढा मोठा अपमान आहे. इतर जे पंथ आहेत इस्लाम सारखे, त्यामध्ये त्यांचे जे अल्लाह सोडा, जरी त्यांची जी प्रॉफिट आहेत, प्रेषित प्रॉफिट मुहम्मद यांचा थोडा जरी कोणी अपमान केला तर ते जिवंत ठेवत नाहीत, खुलेआम कत्ल करतात. आणि आमच्याकडे कृष्णाच्या चरित्राला असं दाखवलं जातं, जो शोक करता नाही असं सांगतोय त्यालाच शोक करताना दाखवलं जातं. आणि आपण सगळे डोळे उघडे टाकून, तोंड उघडं टाकून तशा सिरियल बघतो, कादंबऱ्या वाचतो. वा वा, काय मस्त कादंबरी लिहिली. स्वतः महाभारत ग्रंथातून क्रॉस व्हेरीफाय करत नाही आणि म्हणजे केवढा मोठा होता कर्ण, उगाच मारलं त्या बिचाऱ्याला. आय विटनेस कोण होते, त्यांनी काय लिहिलं ते महत्वाचं. हे कादंबरीकार आणि हे लोभी पैशासाठी काय लिहितील जाऊ द्या, त्यांच्या कर्माचे ते भोगत असतील, त्यांच्या कर्माची फळं ते आता असो. तर आय विटनेस वेदव्यास जे सांगतात त्याच्यामध्ये कर्ण कसा आहे तर तो जळकुट आहे, एकदम मात्सर्य, लहानपणापासूनच अर्जुनाबरोबर कॉम्पिटिशन ठेवणारा, याचा उल्लेख स्वतः व्यासांनी केलेला आहे. आणि तुम्हाला मी तो संस्कृत श्लोक दाखवलेला आहे भाषांतर असेल तर. कर्ण म्हणतोय की हे बघा, माझा तर असा सल्ला आहे की सर्वांनी आपापल्या रथावरती आरूढून आपल्याकडे असलेली सगळी अस्त्रशस्त्र घेऊन त्या वनवासी पांडवांना मारण्यासाठी एक साथ त्यांच्यावरती आपण अटॅक करायचा, आक्रमण करायचं, धावा करायचा. आणि जेव्हा ते पांडव
मरून त्यांची शरीरे, पांडवांची शरीरे शांत होतील, जेव्हा पांडव ते मेल्यानंतर त्यांची शरीरे जेव्हा शांत होतील, तेव्हा ते पांडव शांत झाले अज्ञात गतीला, म्हणजेच काय, परलोकाला पोचतील. म्हणजे ते पूर्णपणे मेले, आता या शरीरात येणार नाही इतकी आमची खात्री पटली. म्हणजे शरीराला खूप मारायचं, त्या म्हणजे पुन्हा जिवंत होऊ नये इतके मारायचं, पुन्हा त्यांच्यामध्ये थोडा सुद्धा प्राण शिल्लक राहता नाही एवढं मारायचं. जेव्हा आपल्याला समजेल की ते अज्ञात गतीला गेले, म्हणजे परलोकाला गेले, म्हणजे अजिबात आता हे पुन्हा येऊ शकत नाही, तेव्हा आपण सगळेजण या भांडणापासून दूर होणार, असं करणं सांगतोय. हा, जोपर्यंत ते त्रास सहन करत आहेत, जोपर्यंत ते क्लेशामध्ये आहेत, वनवासात आहेत, जोपर्यंत ते वनवासात आहेत, क्लेशामध्ये आहेत, दुःखामध्ये शोकामध्ये डुबलेले आहेत, दुःखामध्ये शोकामध्ये, शोकसागरामध्ये बुडलेले आहेत, आणि जोपर्यंत त्यांच्याजवळ मित्र आणि सहाय्यक जमलेले नाही आहेत, मित्र आणि सहाय्यकांपासून वंचित आहेत, तोपर्यंत आपण त्यांना युद्धामध्ये जिंकू शकतो, हेच माझं मत आहे. काय याची कुटील बुद्धी बघा. दुःखी असलेले पांडव हे दुःखी आहे, जोपर्यंत ते क्लेशामध्ये आहे, त्यांच्याजवळ कोण मित्र वगैरे नाही आहे, तोपर्यंत आपण त्यांच्यावरती अटॅक करायचा आणि त्यांना मारून टाकायचं. अशा प्रकारेच आपण त्यांना मारू शकतो म्हणतो. आणि कर्णाने हे जे काही सांगितलं ते त्याच्यासारखीच कुटील बुद्धी असणाऱ्या त्या दुर्योधन, दुःशासन आणि शकुनीला आवडलं, आणि त्याचे वा 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 कर्ण, काय म्हटलं, मस्त सांगितलं. अशा प्रकारे कर्णाची ती प्रशंसा करू लागले. बहुत अच्छा, बहुत अच्छा, छान छान. अशा प्रकारे यांची मीटिंग चाललेली होती, आणि या मीटिंग झाल्यानंतर हे रोष आणि जोशामध्ये, रोष म्हणजे काय, चिडले बिडले, आणि जोशामध्ये हे सगळे वेगवेगळ्या रथांवर बसले आणि पांडवांच्या वधाचा निश्चय केला, आणि एकाच वेळी हे सगळेजण नगरातून बाहेर निघाले. आणि हे सगळे पांडवांचा वध करण्यासाठी जेव्हा ते प्रस्थान करत होते, हे जेव्हा वेदव्यासांना समजलं, आय विटनेस आहेत वेदव्यासा सगळ्या घटनांना, हे बघा इथे आलं, नाव आठविता प्रभू प्रकट पै झाला. व्यासांचं आपण नाव घेतलं आणि आता व्यास इथे प्रकट झाले. उन्हें वन की ओर प्रस्थान करते जान शक्तिशाली महर्षि शुद्धात्मा श्री कृष्ण द्वैपायन व्यास दिव्य दृष्टीचे सब कुछ देखकर सहसा वहा आए. जेव्हा हे पांडवांचा वध करण्यासाठी कर्ण, दुःशासन, शकुनी, दुर्योधन ही चांडाळ चौकडी जात आहे वेगवेगळ्या रथावरून, हे जेव्हा महर्षी वेदव्यासांना, जे शक्तिशाली आहेत, शुद्धात्मा आहेत, त्या श्री कृष्ण द्वैपायन वेदव्यासांना जेव्हा दिव्य दृष्टीने समजले, तेव्हा ते त्या ठिकाणी आले, प्रकट झाले, आणि लोकपूजित संपूर्ण लोक, भूलोकावरचे सगळे आणि विविध लोकांमधले ज्यांची पूजा करतात, ज्यांच्यासाठी पूजनीय आहेत, सर्वांसाठी, सर्व लोकांसाठी जे पूजनीय आहेत, त्या भगवान वेदव्यासांनी, ज्यांची काल परवा पौर्णिमा, गुरुपौर्णिमा जन्मदिन झाला, जयंती साजरी केली गेली, त्या लोकपूजित भगवान वेदव्यासांनी त्या चौघांना अडवलं. कर्ण, दुःशासन, शकुनी आणि कोणतो दुर्योधन, या चौघांना अडवलं. त्यांना अडवलं आणि ते त्यांना घेऊन कुठे आले, प्रज्ञाचक्षु राजा धृतराष्ट्राकडे ते आले. व्यास त्या चौघांना घेऊन आले धृतराष्ट्राकडे, आणि येऊन धृतराष्ट्राला त्यांनी सांगितलं, व्यासांनी सांगितलं. व्यास म्हणाले, महाप्राज्ञ धृतराष्ट्र, मी जे काही सांगतोय ते तू नीट आहे. समस्त कौरवांच्या हिताची मी आता गोष्ट सांगतोय, उत्तम गोष्ट सांगतोय, सगळ्यांचं हित व्हावं असं मी सांगतोय. ते ऐक महाभाऊ, पांडव जे वनामध्ये ज्यांना पाठवलं गेलेलं आहे, हे मला बरोबर वाटत नाही. हे तुझ्या पुत्रांनी, दुर्योधनांनी वगैरे त्यांना जुगारामध्ये कपटाने हरवलेलं आहे, छळ करून त्यांना हरवलेलं आहे, कपटाने हरवलेलं आहे, चिटिंग करून हरवलेलं आहे. भारत म्हणजे भरतवंशात जन्मलेल्या धृतराष्ट्र, लक्षात ठेव, जेव्हा
12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास म्हणजे मिळून जेव्हा 13वे वर्ष जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पांडव तुम्ही त्यांना जे जे काही क्लेश दिलेले आहात ते सर्व ते आठवतील आणि कुपित होऊन ते कौरवांवरती विष ओकतील. म्हणजेच काय, विषासमाने घातक असलेल्या अस्त्रशस्त्रांनी ते प्रहार करणार आहेत कौरवांवर. आणि हे माहीत असून सुद्धा तुझा हा पापात्मा पुत्र, मूर्ख पुत्र कशाला रागामध्ये भरून राज्यासाठी त्या पांडवांचा वध करू बघतोय. हे सगळं माहीत असून सुद्धा कशाला हा तुझा मूर्ख पुत्र सतत नुसतं रोषामध्ये भरून राज्याच्या लोभासाठी पांडवांचा वध करू बघतोय. जे मिळालं त्याच्यात समाधानी राहा असं सांगायचं आहे. उगाच आपली प्राण गमावून, उगाच आपलं काय, आपला जीव गमावून बसाल, उगाच आपलं शरीर गमावून बसाल. त्यामुळे धृतराष्ट्रा, तू या मूर्खाला थांबव, तुझा हा पुत्र शांत होऊ दे. जर याने वनवासी पांडवांना मारून टाकण्याची जर इच्छा केलेली असेल तर लक्षात ठेव, हात मारायला त्यांना जाईल पण स्वतः तिथे मरणार. ज्याप्रमाणे ज्ञानी विदुर, भीष्म, मी, कृपाचार्य, द्रोणाचार्य आहोत, तसाच साधू स्वभावाचा तू सुद्धा आहेस. ज्याप्रमाणे ज्ञानी विदुर, भीष्म, मी, कृपाचार्य, द्रोणाचार्य आम्ही जसे साधू स्वभावाचे आहोत तसा तू सुद्धा आहे धृतराष्ट्र. त्यामुळे हे महाप्राज्ञ धृतराष्ट्रा, स्वजनांबरोबर जो कलह असतो तो अत्यंत निंदित मानला गेलेला आहे. तो अधर्म आणि अपयश वाढवणारा आहे. म्हणजे काय, अपकीर्ती वाढवणारा आहे, बदनामी होते. त्यामुळे म्हणूनच राजन, तू स्वजनांबरोबर कलह करू नको, स्वजनांबरोबरच्या कलहामध्ये पडू नको, पांडवांबरोबर द्वेष करू नको. भरतवंशात जन्मलेल्या राजा धृतराष्ट्रा, पांडवांच्या प्रती दुर्योधनाचे जे काही विचार आहेत त्या विचारांची उपेक्षा केली गेली तर उत्तम, आणि जर ती उपेक्षा नाही केली गेली, त्याचं जर शमन नाही केलं गेलं, हा दुर्योधनाच्या मनात जे काही विचार आहेत त्याची उपेक्षा नाही केली गेली, त्याचं शमन जर नाही केलं गेलं तर त्याचा जो हाच विचार आहे ना, तो महान अत्याचाराची सृष्टी करू शकतो. म्हणजे महान अत्याचाराला निर्माण करू शकतो, महान अत्याचाराला, मोठ्या अत्याचाराला प्रकट करू शकतो. म्हणजे याचा विचार आहेत दुर्योधनाचे काही ते धड नाही, ज्यामुळे आपलंच काय नुकसान होणार, आपल्यावरच अत्याचार पुढे होणार. अथवा तुझा हा मंदबुद्धी पुत्र एकटाच दुसऱ्या एका सुद्धा सहाय्यकाला न घेता पांडवांबरोबर जर वनामध्ये गेला तर बरं होईल. व्यास सांगतात पांडवांच्या बदली यालाच वनात जाऊ देत, असे वेदव्यास सांगतात. अरे मनुजेश्वर, मनुज म्हणजे कोण, माणसा, म्हणजे माणसांचा ईश्वर म्हणजे कोण, राजा. अरे राजा धृतराष्ट्रा, या दुर्योधनाला तर वनात पाठव, दुर्योधनाला वनवासाला पाठव. का? कारण तिथे पांडवांचा संग धरून, पांडवांच्या संसर्गामध्ये राहून तुझ्या पुत्राचं त्यांच्या प्रती स्नेह होणार. म्हणजे तुझ्या पुत्राला त्यांच्याबरोबर राहण्याची सवय तरी होणार, त्यांच्यावरती प्रेम तरी वाढणार, आणि ज्यामुळे तू सुद्धा कृतकृत्य होशील, कृतार्थ होईल. परंतु महाराज, जन्माच्या वेळी ज्याचा जसा स्वभाव बनतो तो सहसा दूर होत नाही. आता वेदव्यास आहेत ते ज्योतिष सुद्धा जाणणारे आहेत. जन्माच्या वेळी जसं जसं ग्रहमान असतं त्यानुसार कुंडली काढली जाते ना, आणि त्यावरून त्याचा स्वभाव सुद्धा काढला जातो. आणि तो जो काही स्वभाव असतो तो जर सहसा दूर होत नाही, वेदव्यास सांगतात. जन्माच्या वेळी
ज्याचा जसा स्वभाव बनतो तो सहसा तो स्वभाव दूर होत नाही. आता हा माणसासाठी वस्तू लागू आहे आणि इतर जे काही पदार्थ आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू आहेत. मग इथे अमृताचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. जन्माच्या वेळी म्हणजे निर्मितीच्या वेळी वस्तूचा जसा स्वभाव असतो तो सहसा दूर होत नाही. भले ती वस्तू अमृत का नसेल, हे मी ऐकलेलं आहे. ये बात मेरे सुनने में आई आहे. म्हणजे मी हे ऐकलेलं आहे की जन्माच्या वेळेला जसा वस्तूचा स्वभाव असतो तो सहसा दूर होत नाही, भले ते अमृत का नसेल. अथवा या विषयात भीष्म, द्रोण, विदुर आणि तुझी काय संमती आहे? जे उचित असेल ते कार्य आधी केले पाहिजे, त्यामुळे तुझ्या प्रयोजनाची काय होईल? सिद्धी होईल. आणि मग व्यासांनी सुरभी गाय आणि इंद्र यांचं उपाख्यान सांगितलंय. उपाख्यान शब्दाचा अर्थ काय? मूळ आख्यान इथे काय आहे? महाभारत, म्हणजे भरतवंशीयांची गोष्ट. भारत, महाभारत याला हा मूळ जय नावाचा ग्रंथ आहे. याला महाभारत नाव का पडलं ते आता तुमच्या लक्षात येईल. तर उपाख्यान म्हणजे काय? मूळ आख्यान काय आहे? कौरव पांडवांचा इतिहास. आणि उपाख्यान म्हणजे काय? त्या कौरव पांडवांच्या ज्या इतिहासातली, महाभारतातली जी जी काही पात्रे आहेत त्यांच्या संवादामध्ये ज्या कथा आलेल्या आहेत, जो इतिहास आलेले आहे, ज्या पौराणिक कथा आलेल्या आहेत, ती सगळी काय झाली? उपाख्याने. जसं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसं हे मुख्य आख्यान आणि ते उपाख्यान. म्हणून इथे व्यासांनी जे इंद्राला सांगितलं आहे ते काय झालं? उपाख्यान झालं. मग मूळ आख्यान काय आहे? वैशंपायन ऋषी वेदव्यासांच्या सांगण्यावरून जन्मेजयला महाभारत ग्रंथ सांगत आहेत. हे काय झालं? मूळ आख्यान. आणि त्या महाभारत ग्रंथामध्ये वेदव्यास धृतराष्ट्राला सुरभी आणि इंद्राची गोष्ट सांगत आहेत. मग ती सुरभी आणि इंद्राची गोष्ट काय झाली? उपाख्यान. मग अशा प्रकारे हा जय नावाचा ग्रंथ जय नावाच्या ग्रंथातील मूळ आख्यान हे अनेक प्रकारच्या उपाख्यानांनी भरलं गेलं. ज्यात रामायण सुद्धा आलं, त्याचप्रमाणे हरिश्चंद्र राजाची सुद्धा कथा आलेली आहे, जनक राजाची सुद्धा कथा आलेली आहे, त्याचप्रमाणे नल दमयंती सुद्धा कथा आलेली आहे, परत ती वट सावित्रीची सुद्धा, सत्यवान सावित्रीची सुद्धा कथा आलेली आहे. सगळे वेदव्यास सांगतात की यदि हस्ती तदन्यत्र यन्ने हस्ती न क्वचित. जे जे या ग्रंथामध्ये आहे ते तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळेल, पण या ग्रंथामध्ये जे नाही ते कुठेच नाही. म्हणजे सगळं काही आहे ते मी या ग्रंथामध्ये सामावून ठेवलेलं आहे. असा हा वेदव्यासांचा हा ग्रंथ आहे. त्यामुळे या ग्रंथाचा जो भार आहे हा खूप प्रचंड आहे, महान भार आहे. म्हणून याला महाभारत हे नाव पडलं. एका तराजूच्या एका बाजूला तुम्ही 4 वेद, 6 शास्त्रे, उपनिषदी सगळं ठेवाल आणि एका बाजूला जर महाभारत ठेवाल, म्हणजे हा जय नावाचा ग्रंथ ठेवाल, तर ह्या जय नावाचा भार मोठा होतो. म्हणून याला काय म्हणतात? महाभारत. महान भार आहे. आता हा तराजू म्हणजे साधा नाही, हा ज्ञानमय तराजू, ज्याच्यात ज्ञान जास्त आहे. म्हणजे वेदांपेक्षा आणि उपनिषदांपेक्षा महाभारत ग्रंथात ज्ञान जास्त आहे असं म्हणायचं आहे का मला? नाही. तर वेद आणि उपनिषदांमध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते ऐतिहासिक कथांच्या माध्यमातून उदाहरणे देऊन जर लिखबद्ध केले तर त्याला काय म्हणतात? इतिहास ग्रंथ म्हणतात. आणि फार प्राचीन काळातल्या घटनातील उदाहरणे देऊन तेच वेदांचं ज्ञान जर लिखबद्ध केले, त्या प्राचीन काळातील घटना ज्या आज सुद्धा नवीन वाटतात त्याला काय म्हणतात? पुराण. पुरातन काळातली घटना. वेदव्यासांनी 18 महापुराणे आणि महाभारत या इतिहास ग्रंथाची निर्मिती केली, कारण ते आय विटनेस होते, या सर्व इतिहासाला साक्षी होते. आणि वाल्मिकींनी रामायण या इतिहास ग्रंथाची निर्मिती केली, रचना केली. तर
अशा प्रकारे ज्याच्यामध्ये ज्ञानाचा तराजू किंवा ज्यामध्ये कल्याण सगळं सार सामान्य माणसाला कमीत कमी वेळात मिळेल असा ग्रंथ कोणता, असा जर सांगणारा एखादा तराजू असेल तर एका बाजूला सगळे वेद उपनिषदे ठेवली आणि एका बाजूला फक्त महाभारत ग्रंथ ठेवला तर महाभारताचं पारडं जड होईल. म्हणून याला काय म्हणतात, महाभारत. भार म्हणजे काय, वजन. ते कसं आहे, महान आहे म्हणून याला महाभारत नाव आहे. तर ही डेफिनेशन सुद्धा आलेली आहे, सुरुवातीला सुद्धा आलेली आहे आणि शेवटी फलश्रुती आहे तेव्हा सुद्धा आलेली आहे. तर सांगायचा मुद्दा असा की यामध्ये अनेक आख्याने आणि उपाख्याने आहेत ज्याने आपल्याला ज्ञान आहे ते वाढत जाईल. ज्ञानवर्धक उपाख्याने आणि आख्याने आहेत यामध्ये. तर पुढे व्यासांनी सुरभी आणि इंद्राचं उपाख्यान सांगितलं, ते आपण बघणार आहोत. धृतराष्ट्राने म्हणाला की हा जो काही जुगाराचा खेळ झाला तो मला सुद्धा आवडला नाही, त्यामुळे मी असं समजतो की विधाताने बलपूर्वक मला हे सगळं करायला लावलं. मग जर काही चुकीचं घडलं तर कोण कोण देवाला दोष देतात, नाही देवाने माझ्याकडून ते करून घेतलं, बरोबर. मग जे शंकराचार्य आहेत सध्याचे, पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती, त्यांना एका मुलीने प्रश्न विचारला होता की देवाच्या इच्छेशिवाय जर पान सुद्धा हलत नाही तर जे कोणी पाप करतात त्यांच्याकडून ते पाप देवच करून घेतो का, जसं इथे धृतराष्ट्र म्हणत आहे. जुगार तर मलाही तो आवडला नाही, पण असं वाटतं की त्या विधात्याने माझ्याकडून तो करून घेतला. तर मुलीने तो प्रश्न विचारल्यानंतर जगद्गुरु शंकराचार्यांनी उत्तर दिलं, निश्चलानंद सरस्वती यांनी उत्तर दिलं, जे वैदिक मॅथमॅटिक्समध्ये एक्सपर्ट आहेत, वैदिक गणितांमध्ये. त्यांनी उत्तर दिलं काय, तर आपल्या घरात जी इलेक्ट्रिसिटी येते, विद्युत येते, ती कुठून येते, बाहेरून येते, बरोबर. ती आपल्या कशामध्ये येते, मीटरमध्ये येते. घरातल्या मीटरमधून कशामध्ये येते, जर ट्यूबलाईटमध्ये आली तर काय उत्पन्न होतो, प्रकाश उत्पन्न होतो. तीच जर विद्युत फॅनमध्ये गेली तर काय उत्पन्न होतो, वारा उत्पन्न होतो. मग जर त्या बोर्डाला आपण, त्या कनेक्शनला तिथे जर आपण फॅन लावला तर वारा येईल, आणि फॅन काढून त्याच कनेक्शनला जर आपण लाईट लावला, बल्ब लावला तर प्रकाश येईल, बरोबर. मग ज्या प्रकारचं आपण तिथे माध्यम लावू त्याचा आउटकम वेगवेगळा दिसतो, बरोबर. विद्युत ऊर्जा एकच आहे, विद्युत ऊर्जा एकच आहे, पण त्याचा जो आउटकम आहे तो साधनानुसार बदलत जातो, बरोबर. त्याचप्रमाणे भगवंताने आपल्या सर्वांना शक्ती दिलेली आहे, पण त्या शक्तीचा आपण कसा वापर करणार त्यानुसार त्याचा आउटकम वेगळा आहे. ज्याप्रमाणे विद्युत ऊर्जा तर एकच आहे, पण जर तुम्ही त्या कनेक्शनला फॅन लावला तर वारा येणार, त्याचा आउटकम. त्या ठिकाणी जर तुम्ही बल्ब लावला, ट्यूबलाईट लावली तर त्याचं आउटकम काय असणार, प्रकाश असणार. पण जर विद्युत ऊर्जा जर बंद झाली तर, वीजच जर गेली तर लाईट प्रकाश देणं सोडेल आणि फॅन आहे तो वारा देणं सोडेल. म्हणजेच काय, त्या विद्युत ऊर्जेशिवाय फॅन वारा देऊ शकत नाही, लाईट प्रकाश देऊ शकत नाही, बल्ब प्रकाश देऊ शकत नाही. म्हणजे बल्ब प्रकाश देतात आणि फॅन वारा देतो, हे कोणामुळे, ते विद्युत ऊर्जेमुळे. विद्युत ऊर्जेशिवाय बल्ब प्रकाश देऊ शकत नाही, फॅन वारा देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे परमात्माशिवाय आपण काहीही करू शकत नाही, झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. कारण परमात्माने दिलेली ऊर्जा आपण चांगल्या कर्मांसाठी वापरली तर त्याचा आउटकम चांगला येणार, आणि वाईट कर्मांसाठी वापरली तर त्याचा आउटकम वाईट येणार, बरोबर. विद्युत ऊर्जा आपण फॅन लावला तर वारा, बल्ब लावला तर लाईट येते, बरोबर. पण त्याचा काय विद्युत ऊर्जेवरती काय फरक पडतो का, विद्युत ऊर्जा ती विद्युत ऊर्जाच आहे. माध्यम आपण तिथे कोणतं लावतो त्यानुसार त्याचा आउटकम वेगळा, त्यानुसार परमात्माला काही फरक पडत नाही. त्यांनी आपल्याला ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे, आपण ती कशी वापरू ते आपल्यावर आहे, त्याचं कर्मफळ सुद्धा आपणच भोगणार आहोत. म्हणून परमात्मा हा कारणाचे कारण संबोधला जातो. कारण फॅनाने वारा दिला, मग वाऱ्याचं कारण कोण, फॅन.
आणि फॅनाचं कारण कोण? तर विद्युत ऊर्जा. कारण विद्युत ऊर्जेमुळे फॅन फिरतोय आणि फॅनामुळे फिरल्यामुळे वारा येतोय. प्रकाशाचे कारण कोण? वर बघता प्रकाशाचे कारण तो बल्ब आहे. त्या बल्बचं सुद्धा कारण कोण आहे? बल्ब प्रकाश का देतो? तर त्याच्यामागे विद्युत ऊर्जा आहे. कारणाचे कारण कोण आहे? विद्युत ऊर्जा. तसंच आपण जे काही बरे वाईट कर्म करतो त्या कारणांचं कारण कोण आहे? परमात्मा आहे, निमित्त. लाईटच गेली तर बल्ब प्रकाशही देऊ शकत नाही, फॅन वाराही देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे परमात्माने जी आपल्याला ऊर्जा दिलेली आहे ती जर त्याने काढून घेतली तर आपण चांगलंही कर्म करू शकत नाही, वाईटही कर्म करू शकत नाही. कारण सांगायचा मुद्दा असा की परमात्मा कारणाचं कारण आहे म्हणतात ते असं. त्याने आपल्याला शक्ती दिलेली आहे, ती आपण चांगल्या पद्धतीने वापरली तर चांगल्या कर्माचं फळ आपल्याला चांगलं मिळणार. वाईट कर्म केलं, वाईट प्रकारे वापरली तर वाईट कर्माचं फळ सुद्धा आपल्याला वाईटच मिळणार. तर असं आहे ते. म्हणून तो परमात्माला काय म्हटलं जातं, त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. आपण जी काही बरी वाईट कर्मे करतो त्याने दिलेली ऊर्जा वापरून तो आपल्याकडनं करवून घेत नाही, त्याने फक्त आपल्याला ती ऊर्जा देण्याचं काम केलं. म्हणून त्याला काय म्हणतात? कारणांचं कारण. कारण विद्युत ऊर्जा स्वतः प्रकाश देत नाही किंवा विद्युत ऊर्जा स्वतः वारा देत नाही, ती फक्त शक्ती देते आणि ती शक्ती वापरून ऊर्जा देते. ती ऊर्जा वापरून फॅन आहे तो त्याचं वाऱ्यामध्ये रूपांतर करतो आणि बल्ब आहे तो त्याचं प्रकाशामध्ये रूपांतर करतो. कळलं ना? विद्युत ऊर्जा जर नसेल तर फॅन वारा देऊ शकत नाही, बल्ब प्रकाश देऊ शकत नाही. तसंच परमात्माने जर आपली शक्ती काढून घेतली, चांगली वाईट कर्म करणारे कोणी काही करू शकत नाही. झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही आणि आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा हलू शकत नाही. असं आहे ते. म्हणून त्याला कारणांचं कारण म्हणतात. याचा अर्थ असा नाही की विद्युत ऊर्जाच प्रकाश देते डायरेक्टली आणि विद्युत ऊर्जाच वारा देतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की परमात्मा जे वाईट कृत्य किंवा चांगलं कृत्य घडवून घेतो ते आपल्यावर आहे. त्याने आपल्याला ऊर्जा देण्याचं काम केलं, आपण ती ऊर्जा सत्कर्मासाठी वापरली, सत्कार्यासाठी वापरली तर त्याचे चांगले परिणाम, चांगलं फळ आपल्याला मिळणार. वाईट कर्मासाठी वापरली तर त्याचं वाईट फळ आपल्याला मिळणार. तर याचा जो पुढचा भाग आहे, जो इथे धृतराष्ट्र म्हणतोय की विधात्यानेच माझ्याकडून काहीतरी वाईट कर्मामध्ये मला लावलं असं वाटतं, हे जे काही तो बोलतोय त्याला व्यासांनी कसं मग उत्तर दिलं ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया. रामकृष्ण हरी.